महाराज विराजिए। आइए महाराज विराजिए। आइए महाराज विराजिए। आइए महाराज विराजिए। पधारिए समर्पयामि। श्रीमणानित्यनिकुञ्जविहारण्येण महाराधाराणि श्रीमद्भागवत ग्रंथराज गुरुचैत्र ग्रंथराज पुराण पुरुषोत्तमान्म पुरुषोत्तम ग्रंथराज देवता सहिताय कर्पूरनिराञ्जनधूपमदीपं समर्पयामि। मंगलम भगवान् विष्णु मंगलम गरुडध्वजः मंगलम पुण्डरीकाक्षो मंगलाय तनोहरि। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणि नमोस्तुते। आरती कुंज बिहारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की। आरती कुंज बिहारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की। गले में वैजंती माला बजावे मुरली मधुर बाला। श्रवण में कुंडल झलकाला। नंद के नंद श्री आनंद कंद मोहन ब्रज चंद राधिका रमन बिहारी की। श्री गिरिधर कृष्ण मुरारी की। आरती कुंज बिहारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की। गगन सम अंग कांति काली राधिका चमक रही आली। लतन में ढाले बनमाली। भ्रमरसी अलक कस्तूरी तिलक चंद्र सी झलक ललित छवि श्यामा प्यारी की। श्री गिरिधर कृष्ण मुरारी की। आरती कुंज बिहारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की। कनकमय मोर मुकुट बिलसे देवता दर्शन को तरसे। गगन से सुमन राशि बरसे। बजे मुरचंग मधुर मृदंग
अति उज्ज्वल तट रेणु बाज रही वृंदावन वेणु चाहो दिशि गोपी ग्वाल धेनु हसत मुख मंद यशोदानंद देवकी छंद भक्ति श्री गोप कुमारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की आरती कुंज बिहारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की आरती कुंज बिहारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की श्री गिरिधर कृष्ण मुरारी की कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं योगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयहारविन्दे भवं भवामि तन्नमामि कर्पूरं पुरे नमो हरेण सुवर्णपात्रेण ससङ्गतेन प्रदित्यपातान् ससङ्गतेन नीराञ्जनजगदीजुर्वे वन्दालमालान् जगदालकाय कपालमालान् श्रीशीघ्राय दिगम्बराय दिगम्बराय नमः शिवाय जलेन शीतलीकरणम् जलेन शीतलीकरणं देवतानां वन्दनं महाराज देवतानां वन्दनं कि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभः कि निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरं तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजमवाणोरयुथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वाणोरयुथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये कि सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमो देव्यै महादेव्यै शिवाय सततं नमः। नमः प्रकृते भदरायै नियतां प्रणतास्मतां नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामार्तण्डसम्भूतं तं नमामि शनैश्चरं कैलासराणाशिवचन्द्रमुनिफणीन्द्रमाथा मुकुटिजळाळि कारुण्यसिन्धु भवदुःखहरि तुजविण शम्भो मदकोणतारि अतुलित बलधाम हेमशैलाभदेहं दनुजवनकृशाणुं ज्ञानिनामाग्रगण्यं सकलगुणनिधानमवानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वातजातं नमामि। कि श्रीमद्भागवतोऽख्योऽय प्रत्यक्षकृष्ण एव हि स्वीकृतोऽसि मया नाथ मुक्तरथ्यं भवसागरे। आइए, आखिरी दिन है इसलिए ताली सेवा दे हुए मस्ती में झूमते हुए और अपने वाणी से भगवान नाम संकीर्तन करते हुए थोड़ा भक्ति रस का आश्रय लेते हैं। खड़े होकर के सभी भक्तगण अपने स्थान पर। वृंदावन का कन कन बोले श्री राधे राधे, श्री राधे राधे। वृंदावन का कन कन बोले श्री राधे राधे, श्री राधे राधे। ओ जमुना जी की
वन जी में बंदर बोले श्री राधे राधे, श्री राधे राधे। निधि वन जी में बंदर बोले श्री राधे राधे, श्री राधे राधे। ओ बरसाने के मोर बोले श्री राधे राधे, श्री राधे राधे। बरसाने के मोर बोले श्री राधे राधे, श्री राधे राधे। ओ श्री राधे राधे, जय राधे राधे, श्री राधे राधे, जय राधे राधे। ओ श्री राधे राधे, जय राधे राधे, श्री राधे राधे, हरि बोल जय हो। जय राधे राधे। आओ वृंदावन का कण कण बोले श्री राधे राधे, श्री राधे राधे। वृंदावन वृंदावन का कन कन बोले श्री राधे राधे, श्री राधे राधे। अमरो धन राधा श्री राधा, श्री राधा। अमरो धन राधा, श्री राधा, श्री राधा। अमरो धन राधा श्री राधा, श्री राधा। अमरो धन राधा, श्री राधा, श्री राधा। परम धन राधा श्री राधा, राधा राधा। परम धन राधा, राधा राधा, श्री राधा। अमरो धन राधा श्री राधा, श्री राधा। अमरो धन राधा श्री राधा, श्री राधा। धन राधा श्री राधा, श्री राधा। हमारो धन राधा, श्री राधा, श्री राधा। श्री राधे राधे राधे, बरसाने वाली राधे। 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 ओ श्री राधे राधे राधे, हमें शाम से मिला दे। श्री राधे राधे राधे, हमें शाम से मिला दे। श्री राधे राधे राधे, हमें शाम से मिला दे। श्री राधे राधे राधे, जय हो। हमें शाम से मिला दे। श्री राधे राधे राधे, बरसाने वाली राधे। श्री राधे राधे राधे, बरसाने वाली राधे। श्री राधे राधे राधे, बरसाने वाली राधे। राधे राधे राधे, बरसाने वाली राधे। वृंदावन में राधे राधे, वृंदावन में राधे राधे। नंदगांव में राधे राधे, बरसाने में राधे राधे। मथुरा
श्री राधे 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 बरसाने वाली राधे श्री राधे 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 बरसाने वाली राधे श्री राधे 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 बरसाने वाली राधे श्री राधे 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 बरसाने वाली राधे। दोनों हाथ उठा करके जय राधे 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 जय 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 राधे 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 जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे। बैठ जाओ आराम से अपने अपने आणि इकडून जा। वाह वाह बहुत अच्छे बहुत अच्छा बहुत अच्छा क्या बात है। कि नमः कुंज विहारण्याय कि नमः कुंज विहारण्याय स्वामी श्री हरिदासाय गुरुनाम गुरवे नमः। श्री राधे मेरी स्वामिनी और मैं राधे जू को दास जन्म जन्म मोहे दीजियो श्री चरणन को बास श्री वृंदावन को बास कि भक्त भगति भगवंत गुरु चतुर नाम वपु एक इनके पद वंदन किए नाशत विघ्न अनेक। कि जय जय श्री राधा रमण जय जय श्री नवल किशोर जय गोपिका चित चोर प्रभु जय जय माखन चोर। जरा दोनों हाथ उठा करके सभी भगवान के नाम की जय जयकारा करे। जय सबको बोलना है। बोलिए माखन चोर भगवान की जय वृंदावन बिहारी लाल की जय वृंदावन धाम की जय श्रीमद् भागवत महापुराण की जय पुराण पुरुषोत्तम भगवान की जय पवित्र पुरुषोत्तम मास की जय गुरु चैत्र ग्रंथराज भगवान की जय शीतला माता की जय शनैश्वर भगवान की जय नमः पार्वते पतये हर महादेव की जय महारुद्र हनुमान जी महाराज सर्वदेव मई गौ माता की जय पतित पावनी गंगा माता की जय अपने अपने सतगुरुदेव भगवान की जय अपने अपने माता पिता की जय आज के आनंद की जय 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 श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती भगवान की जय गुरुचरित्र ग्रंथराज भगवान की जय कानकापुर धाम की जय अमरजा संगम की जय पुंडरीक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगत गुरु तुकाराम महाराज की जय शांति परब्रह्म एकनाथ महाराज की जय। श्री राधे ओम नमः शिवाय। परम मंगलमयी परात्पर अखिलेश्वर भक्तवंशा कल्पतरु अकारण करुणा वरुणालय तडिद्विक विनिंदक पीतांबर धारी ललित ललाम लॉमली परिप्लावित कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम भगवान श्री बाके बिहारी राधा माधव राधा गोविंद भगवान पुरुषोत्तम की अहेतु की अनुकंपा से महती कृपा से आप और हम
सभी भक्त बड़े बड़भागी, ये परम सौभाग्य हमारा है कि पुरुषोत्तम मास के ख़त्म होते होते 5 दिन इस पुरुषोत्तम महात्म्य कथा रूपी ज्ञान गंगा इसमें स्नान करने के और गोते लगाने का सौभाग्य हमको प्राप्त हुआ। महारुद्र हनुमान मंदिर प्रांगण N9L सेक्टर सिडको छत्रपति संभाजी नगर में महारुद्र हनुमान महिला भजनी मंडल और आप सभी कॉलोनी वासी इनके द्वारा इस कार्यक्रम का आयोजन हुआ। 3 दिन की कथा थी, लेकिन 3 दिन से आप लोग उसको आपकी प्यास नहीं बुझ रही थी। वैसे भगवान की कथा कितनी भी करो और उसका रस वर्षण हो यदि हो ज़्यादा, वैसे तो 7 दिन का होना चाहिए था, लेकिन समय का थोड़ा सा अभाव है क्योंकि कल चतुर्दशी है, कल तृतीय त्रयोदशी है और 14 तारीख को चतुर्दशी और रात में अमावस्या लगेगी और 15 दिन, वैसे 14 को ही ख़त्म हो रहा है। तो सभी भक्तों को राधे राधे, जय श्री राम, जय, थोड़ा ये पंखा इसको, जय श्री कृष्णा, ओम नमः शिवाय, जय माता दी, जय गौ माता दी। हाँ बस ठीक, धन्यवाद। या पुरुषोत्तम मासामध्ये कालपर्यंत आपण कथा श्रवण करत होतो। 10 तारखेलाच आपलं हे सगळं संपवण्याचं नियोजन होतं। कालपर्यंत आपण कथा ऐकली आहे पुरुषोत्तम मासामध्ये काय काय की भगवान नारायणांनी नारदांना त्या कथा सांगितल्या ज्या वाल्मिक महाराजांनी द्रढधनवा राजाला त्याच्या राज्यामध्ये सांगितल्या। द्रढधनवा राजाला त्याचं पूर्वजन्माचं चरित्र सांगितलं। एका राजानं दीपदान केलं आणि दीपदानामुळे मागच्या जन्मातला शूद्र या जन्मामध्ये राजा झाला। या सगळ्या गोष्टी महर्षी वाल्मिकांनी द्रढधनवा राजाला सउदाहरण या ठिकाणी सांगितल्या। शेवट जे काही विशिष्ट अध्याय या ठिकाणी आहे, या समस्त पुरुषोत्तम महात्म्याच्या कथेचं सार आपल्याला ऐकायला भेटणार आहे आणि त्यातली त्यात कथा आणि कथेच्या सोबत या ठिकाणी कथा तशी राहू नये म्हणून या ठिकाणी रात्रीची वेळ आहे म्हणून पूर्ण तर नाही पण कमीत कमी थोड्याशा प्रसादाचं आयोजन या ठिकाणी आयोजकांच्या द्वारे करण्यात आलेलं आहे। आणि म्हणून आज टाईम टाकला होता कोणीतरी की मी पाहिलं मेसेज की 6 वाजता कथा सुरू करू। मी वाट पाहिली पण फोनच कोणाचा आला नाही। म्हटलं म्हणजे याचा अर्थ तू कुणी आले नाही। 6 वाजता आज कथा चालू होईल म्हटले 7 वाजेपर्यंत, 7-7:30 पर्यंत असो, कारण की बरेच जण ड्युटी सेक्टरवाले वगैरे होत नाही। अधिक मासाचं व्रत आहे मान्य आहे, परंतु बरेच डायबिटीजवाले वगैरे पेशंट असतात। आपण जरी जेवायचं आपल्याला नसेल तर बाकीच्यांकरता या ठिकाणी स्वयंपाक वगैरे बनवून ठेवावं लागतो। म्हणून रात्रीची कथा आहे आणि प्रॉपर 7ला चालू होत नाही, 7 ते 10चा टाईम आहे। 8 ते 10 मात्र कथा या ठिकाणी होते। तर कालपर्यंत आपण कथा श्रवण करत होतो। दीपदानाचं फार विशिष्ट महात्म्य प्रतिपादन या पुरुषोत्तम महात्म्यामध्ये केलेलं आहे। आपण स्वतःच्या घरामध्ये तुपाचा आणि तेलाचा अखंड दीप लावावा असं वर्णन भगवान नारायणांनी नारदांना केलं आणि वाल्मिक महाराजांनी द्रढधनवा नावाच्या राजाला सांगितलं, तुमच्याकडे जर का सामर्थ्य असेल, ऐश्वर्य असेल, लक्ष्मीची कृपा प्राप्ती असेल तर तुपाचा आणि तेलाचा अखंड दिवा लावावाच। पण एका शूद्राकडे सामर्थ्य नव्हतं, तूप तेल तो विकत आणू शकत नव्हता, घरामध्ये वात नव्हती, तर त्या मणिगुरु नावाच्या शूद्रानं आणि त्याच्या पत्नीनं सुंदरीनं उग्रदेव नावाच्या ब्राह्मणानं उपदेश केल्याच्या नंतर हिंगण बेटाच्या तेलाचा दिवा लावला आणि आपल्या वस्त्राचीच वात केली आणि एक असं खापर घेतलं। नीट पंथीसुद्धा त्याच्याकडे तो दिवा लावण्याकरता नव्हती। त्यांनी असंच थोडंसं अर्धवट फुटलेलं खापर घेतलं आणि कपड्याचीच एक तुकडा असा फाडून त्याला वातीचा आकार देऊन हिंगण बेटाचं जे झाड असेल त्याच्या खोडाला काढून रगडून जे तेल निघालं त्यांनी तो भगवान पुरुषोत्तमाकरता त्यानं पुरुषोत्तम मासामध्ये अतिशय भक्तियुक्तांत कारण दिवा लावला। फायदा असा झाला की दुसऱ्या जन्मामध्ये तो राजा झाला चित्रबाहू नावाचा। तर त्या दीपदानाचं इतकं विशिष्ट महात्म्य आहे।
स्वतः दीप लावू नये आणि स्वतः दीपदान देणेही, आणि त्याच्यानंतर मग उद्यापन या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर उद्यापन काय काय आहे पहा, आपण आपल्या लक्षात येईल. अथोद्यापनानंतरम व्रतनियममोक्षणमुच्यते अशेष पापनाशार्थम प्रीतये गरुडध्वजे. उद्यापनानंतर विसर्जन करायचं आहे. जे काही व्रत आपण केलं आहे, मी पुन्हा एकदा सांगतोय, आज शेवट आहे, लक्षपूर्वक आहे का. जे काही व्रत केलं असेल, एक दिवस जर का उपवास केला असेल धोंड्याच्या महिन्यात, किंवा 3 दिवस उपवास केला असेल, किंवा पूर्ण महिनाभर केला असेल, चप्पल सोडली असेल काही न जोडा. हे पुढे ऐकायला भेटेल, ज्यानं चप्पल सोडली त्यानं चप्पल दान करायची आहे. काय काय सोडलं, जी जी वस्तू सोडली ती ती दान करायची आहे. हे त्याला म्हणतात व्रत. आणि व्रताचं उद्यापन म्हणजे विसर्जन. तर उद्यापनानंतर अधिक मासातील नियम आणि व्रत यांचं विसर्जन विधी सांगितला. वाल्मिक महाराजांनी द्रढधन्वा नावाच्या राजाला सांगितलं. सूत महाराज 88,000 ऋषींना नैमिषारण्य तीर्थामध्ये सांगतायत, आणि भगवान नारायण नारदाला सांगतायत की नक्तव्रत करणाऱ्याने ब्राह्मण भोजन घालावे. ज्याने या पुरुषोत्तम मासामध्ये, अधिक मासामध्ये नक्तव्रत म्हणजे तो संध्याकाळी एकच टाईम जेवलाय, दिवसभर जेवला नाही, नक्तव्रताचा उपवास म्हणतात त्याला. संध्याकाळी सूर्यास्तानंतर ज्यांनी भोजन केलं आहे ना, याला काय म्हटलेलं आहे, नक्तव्रत. दुपारी जेवला, एकदाच जेवला, त्याला एक भुक्त असं म्हटलेलं आहे. उपवास म्हणजे कंपल्सरी उपवास केला किंवा फलाहार खाल्ला, जेवण नाही केलं. दुसऱ्या दिवशी म्हणजे काल एकादशी होती, भरपूर जणाला, आपल्याला, आपण वारकरी आहोत, आपल्याला तर आहेत, भरपूर जणाला असेल, कोणाला नसेल, तर एकादशीला कंप्लीट फराळाचं. आज द्वादशी आहे ना, आज ती द्वादशी सोडायची, याला म्हणतात उपवास. आणि अयाचित म्हणजे अचानकपणे कोणाच्या तरी घरी जेवायला जाणे किंवा गंगेचं स्नान करणे. तर आज भगवत कृपेनं आम्हाला आमच्या मामाच्या गावाला जी सासरवाडी आहे तिथे हिरडपुरीला गंगा स्नानही घडलं. आणि त्यातली त्यात अयाचित म्हणजे आम्ही तिथे निमंत्रित असल्या कारणानं ते भोजनाचे, म्हणजे हे बरेच व्रत या संबंधानं अध्यात्मामध्ये असल्या कारणानं कळत न कळतच ते घडतात. आणि उद्याही पुन्हा त्या 33मध्ये मी सांगितलं ना, जोडीनं मला एका ठिकाणी 33 लोक जेवायला जाणार आहेत. 33 जोड्या, मेहून दंपत्ती त्याला म्हणतात, 33 मेहून. तर तिथे या ठिकाणी जायचं आहे. तर आम्ही अध्यात्मामध्ये असल्या कारणानं, तुम्ही भक्त असल्या कारणानं आपल्याला घडतंच. पण एखादा भक्त आहे परंतु त्याच्या टायमामुळे त्याला नसेल घडलं, पण जे कोणतं व्रत घडलं असेल मात्र त्याचं विसर्जन त्यांनी जरूर करावं. अयाचित व्रत करणाऱ्यानं ब्राह्मणाला भोजन द्यावं एक, त्याचबरोबर नक्तव्रत करणाऱ्यानं ब्राह्मणाला भोजन द्यावं, अयाचित व्रत करणाऱ्यानं सुवर्णदान करावं. पहा, हे तर मागात पडलं म्हणले दुसऱ्याकडे जेवायला गेलं तर. दुसऱ्याकडे जेवायला जाण्याचं व्रत ज्याने केलं म्हणले दुसऱ्याकडे जाऊन अचानक जायचं आणि सांगायचंच नाही आम्ही येतोय म्हणून, आणि डायरेक्टच जायचं आणि डायरेक्ट जाऊन जेवण्याची तयारी करायला लावायची, त्याला म्हणतात अयाचित. हे अयाचित व्रत ज्यांनी केलं या पुरुषोत्तम मासाच्या 30 दिवसात, त्यांनी त्याच्या उद्यापनाकरता सुवर्णदान करायला सांगितलेलं. माझं तुम्ही म्हणाल दुसऱ्याकडे न गेलेलंच परवडेल आहे की नाही. दुसऱ्याकडे जर का जेवायला गेलं म्हटले की सुवर्णाचं दान करावं. त्याचबरोबर अमावस्येपर्यंत उद्यापन करणाऱ्याने दक्षिणायुक्त गोप प्रदान करावे. काही काही लोक फार कट्टर भक्त असतात, त्यांचं सामर्थ्य असतं आणि उपवासानं अर्ध्या बिमाऱ्या सुटतात. हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. मी गुरुचरित्राचा दिव्य साधक आहे. त्रिकाल संध्या आणि अष्टोत्तर गुरुचरित्र, रोज गुरुचरित्राचं नित्य अनुष्ठान, त्याचबरोबर दत्तात्रय वज्र कवच. ते दत्तात्रय वज्र कवच जर का वाचलं तर कुठल्याच प्रकारचा डिसीज वगैरे, म्हणजे असं काही नाही. मेडिकल सायन्स तर ते तर ग्रेटच आहे, पण बरेच लोक म्हणतात मेडिकल सायन्स ट्रीटमेंट घेतली तरी काहीच फरक पडत नाही, रिपोर्ट नॉर्मल येतात. तर मग थोडीशी भगवत अनुकंपन, भगवंताची विशेष कृपा आपल्याला पाहिजे. म्हणून दत्त स्तुती आणि दत्तात्रय वज्र कवच या 2 पुस्तकांची उपासना, जी 50 मिनिटाचं त्याचं ड्युरेशन आहे, ती उपासना दर गुरुवारी आमच्या दत्त मंदिरामध्ये असते, जिथे मी आता सध्या छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रामध्ये. इथून 3 किलोमीटर आहे, आंबेडकर चौकमधून सरळ पुढे पारदेश्वरला पळशीला जाताना अलीकडे पिसादेवीच्याही अलीकडे दत्तविहार, जय हिंद नगरी, तिथून यायचं आतमध्ये, कोणीही सांगतं, आणि तिथे दत्त मंदिर आहे. आपण पहा, ज्या मंदिरामध्ये खूप भक्ती आहे त्या देवाच्या चेहऱ्यावर असं एक प्रकारचं चैतन्य असतं, आणि ज्या मंदिरामध्ये भक्ती पूजा अर्चना वगैरे नाही तिथालचे देवता असे उदास बसलेले असतात. देवाचं सौंदर्य, देवाची मूर्ति तो भगवान को कहना पाप ही समझा जाता है वृंदावन में हमारे,
उसको मूर्ति नहीं कहते, साक्षात ठाकुर जी का विग्रह कहते हैं, साक्षात विग्रह। विग्रह म्हणजे साक्षात है, ऐसी वृंदावन के संतों की भावना है। तर तिथे कधीतरी या, उपासना अटेंड करा। 11 ते 12 उपासना असते, 12 ते 12:15 आरती असते। आरती कोणी घेऊ शकतं? आरती कोणती आहे माहिती का? ही गाणगापूरला जी आरती असते का दुपारी, भिक्षांनाची आरती आहे। संकल्पामध्येच प्रति साप्ताहिक बृहस्पती वासरे माध्यान्ह भोजन भिक्षा आरती करवांगतवेन। गाणगापुराला ज्या आरतीचा नंबर सुद्धा लागत नाही, कोणतीही जोडी येऊन कोणताही प्रसाद आणून तिथे आरती घेऊ शकते। गर्भगृहामध्ये मुख्य यजमानाला प्रवेश दिला जातो, गर्भगृह, आणि बाकीचे लोकांना बाहेर आरती दिल्या जातात। आणि त्यानंतर मग तिथे दर गुरुवारी आमचा ॲस्ट्रॉलॉजीचा सोल्युशनचा कार्यक्रम असतो। ॲस्ट्रॉलॉजी आणि न्यूमरोलॉजी पत्रिका जन्मकुंडली पाहून सोल्युशन देण्याचं ते तिथे कार्यक्रम चालतो आमच्या दत्त मंदिरामध्ये। सगळ्या 11 ते 2 वाजेपर्यंतचा हा कार्यक्रम असतो। तर कधीतरी येऊन पहा तुम्ही। आम्ही असू नसो ती उपासना मात्र तिथे चालू असते, ती आरतीही तिथे चालू असते। आणि ॲस्ट्रॉलॉजिकली ज्यांना यायचं आहे त्यांना मात्र फोन करून यावं लागतं। मी सांगतोय कशा करता, तुमच्या इथे खूप उपासना होते, मी ऐकलं चांगलंच आहे आणि व्हायलाच पाहिजे। इथे मला वाटतं दर शनिवारी का रोज आहे तुमचे? दररोज आहे। किती वाजता? 7 वाजता दररोज आहे इथे। रामरक्षा, हनुमान चालीसा, आणखीन बजरंग बाण, हनुमानाष्टकम, असू द्या, काही हरकत नाही, काहीतरी चालू आहे। रामरक्षा, बरं बरं, ठीक आहे, काही हरकत नाही। रामरक्षा आणि हनुमान चालीसा इथे रोज चालू आहे। आणि हनुमान स्तोत्र, मारुती स्तोत्र, भीमरूपी महारुद्र वज्र हनुमान मारुति वनारी अंजनी सुता रामदूता प्रपंचन, और एक माला जप। इसलिए तो आप बहुत प्यारे और बहुत पुष्टि मार्गीय लग रहे हैं आप सब। एक जानते हो, सनातन हिंदू धर्म में पुष्टि मार्गीय वल्लभ संप्रदाय है। चतु वैष्णव संप्रदाय की 4 मुख्य शाखाएं हमारे भारत में। पहली तो शाखा है वो जगतगुरु रामानंदाचार्य की, जगतगुरु रामानुजाचार्य, ये दूसरे हैं। तीसरा है जगतगुरु निम्बार्काचार्य, और चौथा है पुष्टि मार्गीय वल्लभाचार्य। तो आप भक्ति कर करके, अनुष्ठान कर करके बहुत पुष्ट हो, सब हट्टे कट्टे लग रहे हो, कोई ऐसा कमजोर नहीं लग रहा है। एक बार ताली होनी चाहिए। क्यों? यही तो अनुष्ठान और यही तो भक्ति का तेज है। और दूसरा एक राधा माधव संप्रदाय, अपना भी वारकरी संप्रदाय आहे, पण आपल्या वारकरी संप्रदायामध्ये कसं म्हटले, कधी केलं तर केलं, हरिपाठन नाही करत आपण तितके इंटर, पण हे तरी तुम्ही टिकवून ठेवलं, हे असंच कंटिन्यू ठेवा। काय म्हटले गुरुजी? बर, क्या बात है। संकल्पोक्त केला का कसा केला? बर बर, ठीक है, ठीक, काय हरकत नाही। त्रयोदशाक्षरी मंत्र श्री राम जय राम जय जय राम, ये मंत्र संसार का इतना पावरफुल मंत्र है जिसका 1.25 कोटी जप यहाँ पर हुआ। ये मंत्र साक्षात भगवान शंकर इस मंत्र को गाते हैं। चलो, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम बना सर, श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम, ओ श्री राम जय जय राम, 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 श्री राम जय जय राम। अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य रामानंद प्रल्हाद महाराज की जय। जय हा जो मंत्र आहे त्रयोदशाक्षरी मंत्र आहे, आणि हा मोक्ष प्राप्त करणाऱ्या माणसाला तारक आणि
रक्षक असा मंत्र आहे. हा मंत्र काशीमध्ये भगवान शंकर म्रियमाण व्यक्तीला प्रदान करतात. म्रियमाण म्हणजे काशीला मरण्याची इच्छा करणाऱ्या व्यक्तीला. जे लोक काशीला जाऊन मरण्यासाठी अट्टहासानं कोठी म्हणजे एक रूम किरायेनं करतात आणि भगवान शंकरांना काशीमध्ये मृत्यू मागतात. क्योंकि कर्मस्य करशति सानाम काशी. व्याकरणीय दृष्टि से काशी की जो व्याख्या की गई है, कर्म को काटने वाली नगरी इस संसार में एकमात्र भोलेनाथ की काशी है. उस काशी नगरी में यदि बिल्ली मर जाए, चूहा मर जाए, कुत्ता मर जाए तो सीधा मोक्ष को चला जाता है निसंदेह. इसलिए कोई व्यक्ति वहाँ पर मरना चाहे तो वहाँ पर अपने जीवन के अंतिम दिनों में जाकर के रहता है, जीवन व्यतीत करता है. लेकिन भगवान भोलेनाथ की कृपा न हुई तो फिर वहाँ पर व्यक्ति नहीं मर पाता. लेकिन मरने की इच्छा यदि व्यक्ति वहाँ पर कर रहा है तो भोलेनाथ की कृपा से उस व्यक्ति को श्री राम जय जय राम इस मंत्र का ही जाप करना चाहिए. तब जाकर के उसको काशी में मुक्ति मिलती है. गरुड़ पुराण में इस बात को लिखा है, जिक्र किया है इस बात का. भगवान शंकर इसी मंत्र को उस मरने की इच्छा करने वाले व्यक्ति के कान में दोहराते हैं. आणि भगवान शंकर सुद्धा तोच मंत्र आपल्या गळ्यामध्ये. नीलकंठेश्वर महादेव हलाहल विष पिलं होतं समुद्र मंथनातून निघालेलं, चक्कर येऊन खाली पडले. कंठाचा दाह शांत होईना, अधूनमधून अजूनही ते कधी कधी दाह करतं. भगवान शंकर थंड पाणी वगैरे काही पित नाही ते शांत करण्याकरता. फक्त भगवान शंकर श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, इसी मंत्र को भगवान भोलेनाथ दोहराते रहते हैं. 13 अक्षरी असू द्या, 11 अक्षरी असू द्या, 10 अक्षरी असू द्या, 2 मंत्र जगामध्ये खूप पॉवरफुल आहे. नोट डाऊन करा. एक आहे हा 13 अक्षरी श्रीराम जय जय राम आणि दूसरा मंत्र आहे जगातला सर्वश्रेष्ठ मंत्र, श्रीमद् भागवत का मूल मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय. 12 अक्षरी. हा त्या श्लोकाचा 1/4 भाग आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. हा पूर्ण श्लोक आहे. पूर्ण नाही म्हणता आला तर ओम नमो भगवते वासुदेवायचा जप रोज करा. संतान गोपाल प्राप्ती मंत्र आहे, भागवताचा मूल मंत्र आहे. भागवताच्या 18,000 श्लोकापैकी हा श्लोक भगवान श्रीकृष्णाच्या आजचे म्हणजे 18,000 श्लोक तसे भगवंताचे प्रियच आहे, पण त्यातली त्यात हा फार विशिष्ट आहे. म्हणून श्रीराम जय जय राम आणि ओम नमो भगवते वासुदेवाय. तर असो इथे अनुष्ठान चालू आहे. आमच्या दत्त मंदिरामध्ये नित्यप्रती अनुष्ठान चालू आहे. दर गुरुवारी आहे, कारण ते विशिष्ट आहे ना, संकल्पोक्त आहे. ते दत्तात्रय वज्र कवच सगळं संस्कृतचं वाचन आहे. ते आम्ही नसल्यावर होत नाही. लोकांना मी म्हणतो करा, पण ते होत नाही आहे. भगवान दत्तात्रय की जब कृपा होगी तब हमारे सभी भक्त कह रहे महाराज जी वो पेन ड्राइव में डाल करके संगीत में उसको थोड़ा रिकॉर्ड करके हम लगाएंगे. तो वैसा भी नहीं हो पा रहा है, क्योंकि दत्तात्रय आणि नवनाथाची भक्ती थोडीशी क्लिष्ट आहे, कठीण आहे. जोपर्यंत दत्तात्रय इच्छा करत नाही की तुम्ही माझं भक्त व्हावं तोपर्यंत आपण होऊ शकत नाही. अनुभव आहे, एकदा लक्षात येईल आपले. बाकी भक्त्या सर्व करता येतात, सुलभ आहे, सरळ आहे. परंतु दत्तात्रयाची आणि नवनाथाची भक्ती करताना थोडं क्लिष्ट. आणि हनुमानाचंही तसंच आहे बरं का. पण हनुमानाची भक्ती जर का केली, बाल समय रवि भक्ष लियो तब तीन हूँ लोक भयो अंधियारो, ताहि सुत्रास भयो जग को यह संकट गाहूँ सो जात नटारो, देवन आनी करी विनती तब छाड़ी दियो रवि कष्ट निवारो, को नहीं जानत है जग में कपि संकट मोचन नाम तिहारो, बालिकी त्रास कपि सब से गिरे जात महाप्रभु पंत निहारो, चौकी महामुनि साप दियो तब चाहिए कौन विचार विचारो, वेदे जरूप लिवाय महाप्रभु सो तुम दास के सुख निवारो, कौन ही जानत है जग में कपि संकट मोचन नाम तिहारो, अंगद के संग लेन गए सिंह खोज कपि सिंह बैन उचारो. क्या कितना सुंदर है, हृदय गदगद हो जाएगा प्यारे. कैसे कैसे गाया है इसको, अलग अलग छंदों में, अलग अलग तर्जों में. हनुमान जी की भक्ति सभी जवानों को, विशेष रूप से भाई लोगों को करनी चाहिए. माता बहनें भी कर सकती है. काही म्हणत असतील वाचू नका, काही कोणाच टेन्शन घ्यायचं नाही, काहीच नाही. लिहिलेलं दाखवा म्हणायचं, बिनधास्त वाचा, काहीच ताण घ्यायचं. हा, लेकिन टर्म्स अँड कंडिशन अप्लाय. रिमेंबर वन थिंग, शुचिरभूत असणं अत्यंत गरजेचं. कभी भी ॲट एनी कॉस्ट कुठेही करा, देवाचं आहे, काही हरकत नाही.
माता बहनें भी हनुमान चालीसा और हनुमान अष्टकम बजरंग बाण गा सकती है. कोण काय सांगतं? आपल्या महाराष्ट्रामध्ये भक्ती करताना असं करू नका आणि तसं करू नका, ते काही ग्रंथात लिहिलेलं नसतं. लोक मनानं जर कुठून आणलं आणि कुठून काढलं. मी काय सगळ्यांना आय एम डोंट क्रिटिसाइज टू एनी अदर लॉर्डेस्ट डिवोटी, बट इट्स ॲन रियल फॅक्ट, इट्स ॲन माय प्लेजर, बिकॉज आई एम सिटेड ॲट हियर टॉकिंग टू दी सम मोर स्पिरिचुअल थिंग अबाउट हियर. आपने मुझको बुलाया है तो मेरा ये फर्ज है आपको बोलना चाहिए करके. एखादा म्हटलं ना बाबा वाचू नका तर कुठं लिहिलंय प्रमाण पाहिजे, क्योंकि हमारा वारकरी संप्रदाय है और हमारा वारकरी संप्रदाय हर बात का प्रमाण मांगता है. हर बात का प्रमाण चीज लिहिलेलं नसलं तर काहीच ताण घ्यायचं. देवाचंच करतो ना आपण, देव तर काही वाईट करणारच नाही ना. करणार आहे का? करा रे बापांनो, साधन हरीचे झनी करणीचे करू नका. फक्त आपण काही खराब तर करत नाही ना, देवाचंच करतोय. तुम्हाला जे जे म्हणावं वाटतं म्हणून टाका, काही अडचण नाही. आणि मराठी आणि हिंदीचं म्हणायला काहीच प्रॉब्लेम नाही. हां, संस्कृतचा जर का आहे तर त्याच्यामध्ये संथा जरूर असावी, जे आहे ते खरं सांगतोय. संस्कृत जर का बिना संथेचं आपण म्हटलं आणि शब्दाचं जर का मागे पुढे झालं तर व्याकरणीयदृष्ट्या दोष उत्पन्न होतात आणि अर्थाचे अनर्थ होतात. म्हणून संस्कृत आपण फक्त ऐकावं. ये क्या है? बहुत पैसा उड़ रहा है आज, क्योंकि बहुत देने वाले तैयारी से आए हैं लगता. प्रेम से कहिए श्री राधे वृंदावन बिहारी लाल की जय. तर इथे किती 5 मंदिर आहेत ना. हे भगवान शंकर गणपती बाप्पा सहित, माता पार्वती सहित, हे महारुद्र हनुमानजी, तिकडे शीतला माता आणि इकडे कोण? भगवान शनी. इथे कुंभमीन आणि मेषवालं जर का कोणी असेल तर त्यांनी रोज नमस्कार करा इथे. आणि रोज नमस्कार करायला येत नसेल तर जो हनुमान चालीसा हनुमानाष्टकन बजरंग बाण वाचतो ना, तर त्याचा शनी भगवंताला नमस्कार जरी नाही झाला तरी ज्याला क्लिष्ट 7.5 चालू आहे त्यानं हनुमान महाराजांना शरण जावं असं वर्णन आहे धर्मशास्त्रामध्ये. शनेश्वरा शनेश्वरा कृपावंत हो शनेश्वरा. शनेश्वरा शनेश्वरा कृपावंत हो शनेश्वरा. शनेश्वरा जरा ताली सेवा देते हुए कृपावंत हो शनेश्वरा. शनेश्वरा शनेश्वरा कृपावंत हो शनेश्वरा. मोती के कुंभ पर तेरी स्थापना करेंगे स्वामी. मोती के कुंभ पर तेरी स्थापना करेंगे स्वामी. हम शुद्ध तेल से तुझ पर अभिषेक करेंगे स्वामी. हम शुद्ध तेल से तुझ पर अभिषेक करेंगे स्वामी. शनेश्वरा शनेश्वरा दयावंत हो शनेश्वरा. शनेश्वरा शनेश्वरा दयावंत हो शनेश्वरा. निश दिन तेरा भजन करेंगे, ओ निश दिन तेरा भजन करेंगे. कृपावंत हो शनेश्वरा. शनेश्वरा शनेश्वरा दयावंत हो शनेश्वरा. शनेश्वरा शनेश्वरा कृपावंत हो शनेश्वरा. कृपावंत हो शनेश्वरा. कृपावंत हो. बोलिए शनेश्वर भगवान की जय. नवग्रह भगवान की जय. भगवान शनी कुंभ मीन आणि मेष राशीला 7.5 चालू आहे. आणि 7.5 ज्याला चालू आहे त्याचं काय असेल त्यालाच विचारा. आता मी कशाला सांगावं, ज्याला ज्याला येऊन गेली असेल. फायनान्शियल कंडिशन भगवान शनी बिघडवतात. आणि ॲस्ट्रॉलॉजिकली न्यूमरोलॉजिकली भगवान शनी श्रीमद भागवताच्या 5व्या स्कंदामध्ये खगोल भूगोलाचं जे वर्णन झालं आहे ना,
त्या खगोल भूगोलामध्ये नवग्रहांची उंची पृथ्वीपासून साधारणपणे किती आहे आणि कोणता ग्रह कोणत्या ग्रहापासून किती योजन किलोमीटर लांब आहे, त्यामध्ये भगवान शनी नवग्रहामध्ये सगळ्यात उग्र सांगितले आहेत. पण भगवान शनीच्या मात्र 2 दृष्टी आहेत. एक दृष्टी आहे त्यांची वक्र दृष्टी आणि दुसरी आहे उग्र. एक दृष्टी आहे कृपा दृष्टी आणि दुसरी आहे वक्र. तर जे शनी महात्म्य वाचतात 387 ओव्या आहेत त्याचं शनी महात्म्याच्या, जे शनीची आरती करतात, जय जय श्री शनी देवा पद्म कर शिरी ठेवा आरती ओवाळी तो मनोभावे करुणी सेवा. जय जय श्री शनी देवा सूर्य सुता शनी मूर्ती तुझी अगाध कीर्ती. क्या बात है. चले स्फुरती जय जय श्री शनी देवा पद्म कर शिरी ठेवा आरती ओवाळी नो मनोभावे करुणी सेवा. जय जय. मला जेव्हा व्यक्तिगत माझ्या राशीला 7.5 आली, मी रोज 387 ओव्यांचं शनी महात्म्य वाचलं, गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवल्यानं आरती केली. अनुभव से तो ये पाठांतर हुआ है ना, ऐसे एकदम से थोडी आ गया. तर 7.5 असताना घाबरायचं काहीच कारण नाही आहे. आणि 7.5 आल्यानंतर चांगल्या चांगल्याला त्रास होतो. हे भगवान शंकर सुद्धा लपून बसले होते भगवान शनी आल्यावर. आता सांगायला वेळ नाही आहे. भगवान शनी म्हटले उद्या मी तुम्हाला 7.5 वर्षाकरता येतोय. भगवान शंकर म्हणले शक्यच नाही, येऊच शकत नाही. येतोच म्हटले, येऊन दाखव म्हटले. आणि भगवान शंकर भगवान शनी येण्याच्या अगोदरच एका सरोवरामध्ये जाऊन गुप्त साधनेकरता बसले. जवळपास भगवान शंकर 3 प्रहर बाहेर आले नाही असं वर्णन आहे काशीखंडामध्ये. 3 प्रहर म्हणजे जवळपास 9 तास भगवान शनी तिथेच कैलास पर्वतावर थांबून राहिले. भगवान शंकर बाहेर आले. भगवान शंकर बाहेर आल्यानंतर शनीला सांगितलं तुम्ही गेले नाही का. मी गेलो नाहीच ना म्हटलं, मी कंप्लीट आलेलो आहे तुम्हाला 7.5 वर्ष. कुठे आले म्हटले, अहो मी आलो म्हणूनच तर तुम्हाला दुःख भोगावं लागलं ना. म्हणजे चांगलं हे एसी गिसी सगळं हे कैलास पर्वत सोडून रिकामं पाण्यात श्वास कोंडून बसावं लागलं की नाही. म्हणजे आलो मी तुम्हाला, म्हणजे तुम्हाला दुःख प्राप्त झालं. मग तुम्ही ठरवा पहिल्या 2.5 वर्षामध्ये सुख भोगता का दुःख भोगता. 2.5 वर्ष डोळ्यामध्ये भगवान शनी, 2.5 वर्ष पोटामध्ये आणि 2.5 वर्ष पायामध्ये. पण हे शनी भगवंताचे मंदिर हे फार दुर्लभ आहेत, जास्ती ठिकाणी नाही आहेत. पण भारतामध्ये आणि भारतातल्या एका राज्यामध्ये गावामध्ये किंवा तालुक्यामध्ये एकही गाव किंवा एकही गल्ली कॉलनी अशी नाही की जिथे हनुमानाचं मंदिर नाही. हनुमानाचं मंदिर मात्र सगळीकडेच आहे. म्हणून हनुमानाची साधना सर्व श्रुत आहे, यथाश्रुत आहे. काही म्हणा आणि कोणतेही स्तोत्र म्हणा, त्याला काहीच या ठिकाणी प्रतिबंध नाही. त्याच्यावरून मी हा विषय सांगितला. इथे भगवान शनी आहात, तुम्ही महात भाग्यवान आहात. आणि शनीजी पण बाजूला आहेत. ज्याला 7.5 आहे त्यांनी तर, पण याचा अर्थ असा नाहीच बरं का कुंभ आणि मीन आणि मेषवाल्यानेच नमस्कार करावा, सगळ्यांनी नमस्कार करावा. ज्यांना 7.5 चालू नाही, लक्षपूर्वक आहे का, ॲस्ट्रॉलॉजीचे जर का चांगले जाणकार असाल तुम्ही, थोडं जरी ज्ञान तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजी ज्योतिषशास्त्राचं असेल तर काय सांगतंय ज्योतिषशास्त्र. ग्रहांच्या काही दशा आहेत, काही महादशा आहेत, काही प्रत्यंतर दशा आहेत, काही सूक्ष्म दशा आहेत. काय म्हटलं मी, प्रत्येक ग्रहाच्या काही अंतर्दशा आहे, सूक्ष्मदशा आहे, महादशा आहे, प्रत्यंतर दशा आहे. या 4 दशेच्या अंतर्गत सुद्धा 7.5 नसताना भगवान शनी येऊ शकतात काही वर्षासाठी. चालू नावानं सुद्धा भगवान शनी येतात. नोहे मकर आणि कुंभ राशीचा स्वामी शनी आहे, तुमच्या राशीचा मालक स्वामी शनी आहे आणि तुम्ही त्याचे किरायदार आहे. मग जरी 7.5 नाही तर मालक झाला ना शनी तुमचा, पुन्हा 7.5 आला, चालू नावानं आला आणि पुन्हा दशेच्या माध्यमातून आला, त्यानं तो दिवस रात्र पाय धरावा हनुमानाचे आणि शनीचे. हे एका चांगल्या ॲस्ट्रॉलॉजरकडे जाणून घेऊन, जर का इच्छा आकांक्षा पूर्ण होत नसतील, खूप प्रयत्न चालू आहे, खूप जपतप साधना चालू आहे, उग्र देवता आहे, पण 2 दृष्ट्या आहे. जो जपतप साधना पूजा करतो भगवान शनीची आणि जो रोज हनुमान चालीसा म्हणतो, हनुमान चालीसेमध्ये सुद्धा अप्रतिम सामर्थ्य त्याच्यामध्ये. भूत प्रेत पिशाच निकट नाही आवे, महाबीर्जम नाम सुनावे, नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा, संकट ते हनुमान छुड़ावे, मनक्रम वचन ध्यान जो लावे, सब पर राम तपस्वी राजा, तिनके काज सकल तुम साजा.
जो कोई लाये सोई अमित जीवन फल पावे चारो जुग प्रताप. म्हणजे एखादा व्यक्ती कारागृहामध्ये गेला तर कारागृहामधून सोडण्याचं सामर्थ्य सुद्धा हनुमान चालिसाच्या दिव्य अनुष्ठानामध्ये, ते हनुमान चालिसाचं अनुष्ठान तितक्या दिव्य पद्धतीनं झालं पाहिजे. येतं का लक्षात? आता एक सगळं तुम्ही अनुष्ठान वगैरे करतायत त्या व्याख्येवरनं हे लांबलं तर जे करतायत ते बिंदास्त करा, जास्ती काही वाढू नका. जे चालू आहे ते चालू ठेवा. जे तुम्हाला वाटतं बंद झालं त्याला बिंदास गुरुजी चालू करून द्या, काही अडचण नाही आहे बरं का. रेफरन्स माझा देऊन टाका. मोठमोठाले छत्रपती संभाजीनगरचे सगळे पंडित नवे नवे महाराष्ट्रातले माझ्याकडेच कन्सल्ट करायला येतात, कारण जे वेदमंत्र म्हणू शकतात त्यांचं निर्णय सिंधू, धर्मसिंधू, गरुड पुराण त्याला अवांतर वाचन पाहिजे. अवांतर वाचन करून स्कॉलर, थिंकर आणि फिलॉसॉफर होणं वेगळं आणि प्रॉपर फक्त आपल्याला गरजेपुरतं आपण ते शिकतो ते वेगळं. दोन्हीतला फरक लक्षात आलाय का? लक्षात आलं का दोन्हीतला फरक? सगळ्या गोष्टीची माहिती देण्याकरता अवांतर वाचनाची फार गरज आहे. प्रोफेबल, सर्टिफाईड बोललं असलं पाहिजे ना, ऑथोराइज्ड. तर तुम्ही जे करतायत तो आनंद आपला द्विगुणित व्हावा. आणि म्हणून वृंदावन बिहारी लाल की जय. अयाचित व्रत करण्यानं सुवर्ण दान करावं, तिथून ती व्रत करायचं. मग तुम्ही करताय, रोज करतायत, त्याच्यावरनं हे लांबलं. आता रामरक्षासुद्धा किती गोष्टीची काय माहिती सांगावी. रामरक्षेचं जो वाचन करतो म्हटलंय, शारीरिकदृष्ट्या तो कमजोरच होऊ शकत नाही, कारण रामरक्षेमध्ये जे पहिले 9 श्लोक आहेत ना, वहाड दिवसाच्या दिवशी ज्याचा वाढदिवस आहे त्याला पाटावर बसवून स्नान घालून त्याचं औक्षवण वगैरे करून केक वगैरे नाही कापायचा, ते वेस्टर्न आहे. आपलं जे काय आहे संस्कृती, ज्याचं अभिष्टचिंतन आहे, ज्याचा प्रकट दिन आहे, ज्याचं जन्मदिवस आहे, त्याला पाटावरती वगैरे बसवून काय करायचं, राम रक्षेचे पहिले 9 श्लोक म्हणायचे, गायन करायचे आणि त्याच्या सर्वांगावर त्या 9 श्लोकामध्ये ध्यायेदा जाणू बाहुम धृतशर धनुष्यम बद्य पद्मासनस्तम पीतम वासम वसानम नवकमल, या डोळ्यावर अक्षदा टाकायच्या, खांद्यावर अक्षदा टाकायच्या. 9 श्लोकामध्ये संपूर्ण शरीराचं वर्णन झालेलं आहे. असा वाढदिवस करतो का आपण? कोण करतं? हां, जे करतायत ते पाठीमागे करतात, त्यांच्याकरता एकदा टाळ्या झाल्या पाहिजे. आत्ता 28 एप्रिलला सामाजिक कार्यकर्ते विलास कुलकर्णी काका, आम्ही त्यांच्या वाढदिवसाचं पिसादेवीला जिथे आपली कथा झाली ना आत्ता भव्य दिव्य तिरुपती बालाजीची, तिथेच त्यांचं अभिष्टचिंतन सोहळा त्यांच्या मुलांना आयोजित केला होता आणि त्या वाढदिवसानिमित्त हरिकीर्तन ठेवलं होतं. वाढदिवसानिमित्त काहीच करू नका, मी सांगतो. वाढदिवसाच्या निमित्तानं हॉटेल बुक करू नका. पहिले ऐका माझं, मी विनंती करतोय बरं का, बळजबरीने. बाकी द चॉईस इज युअर, म्हणजे तुमचं ती इच्छा आहे. हॉटेल बुक करायची नाही, विनाकारण खर्च करायचा नाही. ते हॉटेलची क्वालिटी काही बरोबर नसते. जास्ती लोक पाहिलं की ते भाजी वगैरे खराब करून देतात, ते काही क्वालिटी वगैरे देत नाही. आपण पैसे जातात, लोक पुन्हा नाव पण ठेवतात. त्याच्यापेक्षा एक काम करा, कोणाचाही वाढदिवस असो, ॲज सून ॲज पॉसिबल तुम्हाला शक्य असल्यास तुम्ही वाढदिवसाला कीर्तन ठेवा, एखाद्याचं प्रवचन ठेवा, सुंदरकांड का पाठ रखो प्यारे, और घर पे थोड़ा सा ये मोती चूर्ण के लड्डू हनुमान जी को भोग में बता दो, और थोड़ा सा पूजा पाठ करो, और जितने भी नज़दीकी मेहमान आएंगे उनको भोजन कराना. नैवेद्य से होना चाहिए, इस बात को जहन में बिठा लो. हॉटेलवर जाऊन ती फक्त पार्टीज होईल आणि पैसे जास्ती जातील आपले. त्याच्यापेक्षा घरी जर का वहाड दिवसाच्या दिवशी एक काम जरूर करा, गरिबांना शक्य असल्यास नवीन वस्त्र वाटा, तळीव वस्तू काहीतरी वाटा, गाईला त्या दिवशी चारा द्या, त्याचबरोबर मोतीचूर्णाचे लाडू हनुमानाला नैवेद्यामध्ये दाखवा, सुंदरकांडाचा पाठ करा, इकडे हरिकीर्तन, हरिपाठ किंवा काकडा काहीतरी करा आणि त्या मुलाला तिथे पाटावर बसवून स्नान घालून औक्षण करून त्याचे 9 श्लोक, पूर्णही रामरक्षा म्हटली तर हरकत नाही, पण 9 श्लोकामध्ये पूर्ण शरीराच्या एका अवयवाचं वर्णन झालेलं आहे. तशा पद्धतीनं आपण वाढदिवस साजरा केला पाहिजे, तरच आपण हे जे काय धर्म कथा वगैरे ऐकतो याचा आपल्याला फरक पडेल, याचा विलाज होईल आणि यानं आपण तंदुरुस्त होऊ. आपण सध्या संसारात की म्हणजे इथे जन्माला येणं तीच मोठी बिमारी सांगितलेली आहे. इथे तुटे भवरोग, इथे जन्माला येणं ही मोठी बिमारी आहे म्हटलंय. जन्माला येणंच बिमारी आहे, मग बाकीच्या बिमाऱ्या होत राहतात. लोक म्हणतात खूप कथा ऐकल्या महाराज, खूप कीर्तन ऐकले, काहीच फरक पडे ना हो, आता नको मला जावंच वाटे ना, मी खूप ऐकलं, देव काही माझ्याकडे पाठेना. एक तर माझ्याकडे माणूस आला, म्हणले हनुमानाशी माझं भांडण आहे. म्हटलं का बरं रे? म्हणले मोठा मुलगा वेगळं राहतो आणि लहाना माझा ऐकेने. म्हणलं हनुमानाशी नको भांडू, तू तुझ्या स्वतःशीच भांड. म्हटले का? म्हणलं तू मुलाला संस्कार द्यायला कमी पडलास, हनुमानाला कशाला भांडतोय असं. बाबा मोठा मुलगा तुला विचारत नाही आहे आणि लहाना तुझा ऐकत नाही, तर त्याच्यामध्ये हनुमंत राहायचा काही दोष नाही आहे. दोष तुझा आहे. दोष कोणाचा आहे म्हटलं? दोष तुझा आहे. संस्कार केले तर संस्कृती टिकेल, संस्कृती टिकली तर धर्म टिकेल, आणि धर्म टिकला तरच राष्ट्र टिकेल.
आमचा मोठा मुलगा 5वीला कॉन्व्हेंटला आहे. टॉप 5 CBSE पॅटर्नमध्ये जी ज्ञानदा इंग्लिश स्कूल मेन ब्रँच त्यांची पोखरीला आहे. पेसादेवीपासून 2 किलोमीटर 4 एकरचा कॅम्पस आहे. कॉन्व्हेंटला आहे, पण त्याच्यामध्ये मुलाला आम्ही गायन क्लासही दिला. आता उपनयन संस्कार झाल्यानंतर वेद मंत्राचं आम्ही त्यांना ज्ञान देऊ. त्याच्यानंतर आम्ही त्यांना हे काय आत्ता 1 मे ते 22 मे गावाकडे न जाऊ देता वारकरी प्रशिक्षण शिबिर असतं, ज्याच्यामध्ये आमचा मुलगा बऱ्यापैकी मृदंग वाजवायला लागला. 5वीलाच आहे. बऱ्यापैकी मृदंग वाजवायला लागला, टाळ वाजवायला लागला, अभंग पाठ केले, काही श्लोक पाठ केले आणि भजनही म्हणता येतं आहे. मग आता याला आपण कमी पडलं चालेल का? आपल्याला जे जे कळतं, जे जे आपण नाही करू शकलो ते ते आपण मुलामुलीला दिलं पाहिजे ना. आपण संस्कार नाही केले तर आपली हानी जरूर होणार आहे. दी केरला स्टोरी नावाचा पिक्चर आला होता, त्याच्यामध्ये लव जेहलचा शिकार पडतायत आपल्या मुली. किती दुःखद घेते. काल परवाच एक घटना घडली, आता सांगू नाही शकत मी, नाव अनाऊन्स करू शकत नाही. बरेच लोक पत्रिका दाखवायला येतात तेव्हा माझंही हृदय दुखतं, डोळ्यातून अश्रुधारा वाहतात की लोक किती दुःखी आहे, किती परेशान आहेत. मग काय करावं? आधी सांगितलं तर ऐकत नाही, आधीच विचारा म्हटलं की ऐकत नाही लोक. लोकाला असं आहे की सुखामध्ये लोक म्हणतात नकोच देवा, आमच्याच यांनी झालं, दुःखामध्ये द्यावा तू आमच्याकडे का नाही पाहिलं, म्हणजे असं आहे बा लोकांचं. म्हणजे येतं की लक्षात? नाही नाही, सुखाने झालं तर नाही, हमारा हमारा है सब, और दुख आ गया तो फिर लोग जो है भगवान की शरण में जाते हैं. म्हणून कोणतंही व्रत जर का केलं ना, तुम्ही जास्ती मोठं करू नका, छोटंच करा, पण प्रॉपर वे फॉलो करा. तर याच्यामध्ये सांगितलं ज्यानं अमावस्येपर्यंत हे पूर्ण व्रत केलं आहे, म्हणजे या वर्षी जो धोंड्याचा महिना 17 मेला लागला आणि 14 मेला दी एंड होतोय, म्हणजे अधिक शुक्ल प्रतिपदा ते अमावस्येपर्यंत उद्यापन करणाऱ्यांना दक्षिणायुक्त गोप प्रदान करावे. काय करावं म्हटलंय? दक्षिणा आणि गाईचं दान करावं. गाईचं दान याच्याकरता करावं, त्यानं भगवान पुरुषोत्तम सगळ्यात जास्ती प्रसन्न होतात. हमारे पूज्य गुरुदेव ने एक भाव गाया है, बड़ा विश्व प्रसिद्ध भाव है. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया, जरा ताली सेवा देते हुए सभी लोग आइए. छोटी छोटी गैया छोटे छोटे ठीक है. छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. आगे गैया पीछे पीछे ग्वाल, आगे आगे गैया पीछे पीछे ग्वाल, बीच में मेरो मदन गोपाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. काली काली गैया पीले पीले ग्वाल, काली काली गैया पीले पीले ग्वाल, श्याम बरन मेरो मदन गोपाल, श्याम बरन मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. छोटो सो मेरो मदन गोपाल. छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल, छोटो सो मेरो मदन गोपाल, छोटो सो मेरो मदन गोपाल. घास खाए गैया दूध पीबे ग्वाल, घास खाए गैया दूध पिए ग्वाल, ओ घास खाए गैया दूध पीबे
मदन गोपाल छोटे छोटे हरि बोल। छोटे छोटे ग्वाल छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल मेरो मदन गोपाल छोटो सो मेरो मदन गोपाल छोटी छोटी लकुटी छोटे छोटे हाथ छोटी छोटी लकुटी छोटे छोटे ग्वाल बंसी बजावे मेरो मदन गोपाल बंसी बजावे मेरो मदन गोपाल छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सो मेरो मदन गोपाल छोटो सो मेरो मदन गोपाल छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सो मेरो मदन गोपाल छोटो सो मेरो मदन गोपाल छोटी छोटी सखिया मधुवन बाग छोटी छोटी सखिया मधुबन ओ ग्वाल छोटी छोटी सखिया मधुबन बाग छोटी छोटी सखिया मधुबन ग्वाल रस रचावे मेरो मदन गोपाल रस रचावे मेरो मदन गोपाल छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सो मेरो मदन गोपाल छोटो सो मेरो मदन गोपाल राधा की कृपा कृष्णा की कृपा राधा की कृपा कृष्णा की कृपा जिस पे हो जाए मस्ती को पाए मौज उड़ाए भक्ति को पाए मौज उड़ाए राधा की कृपा कृष्णा की कृपा जिस पे हो की कृपा जिस पे हो जाए भक्ति को पाए मौज उड़ाए भक्ति को पाए मौज उड़ाए शक्ति को पाए मौज उड़ाए भक्ति को पाए मोजुरावे चाहे इस देश में हो चाहे किसी भेष में हो चाहे इस देश में हो चाहे उस भेष में हो चाहे किसी परिवेश में हो राधा की कृपा कृष्णा की कृपा राधा की कृपा कृष्णा की कृपा जिस पे हो जाए मौज उड़ाए भक्ति को पाए मौज उड़ाए राधा की कृपा कृष्ण की कृपा राधा की कृपा कृष्ण की कृपा हो जाए मौज उड़ावे जिस पे हो जाए मौज उड़ाए राधे राधे जपा करो कृष्ण नाम रस पिया करो सभी लोग जरा खड़े होकर के जपा करो कृष्ण नाम रस पिया करो राधे राधे जपा करो कृष्ण नाम रस
कृपा दृष्टि बरसाया करो कृष्ण नाम रस पिया करो राधे राधे जपा करो कृष्ण नाम रस पिया करो जहो राधे राधे जपा करो कृष्ण नाम रस पिया करो। सभी लोग जरा दोनों हाथ उठा करके ताली से बजा देते हुए आखिरी ओ राधा रानी है महारानी महिमा उनकी सब जग जानी महिमा उनकी सब जग जाने महिमा उनकी सब जग जाने। राधे चरणों में प्रीति किया करो कृष्ण नाम रस पिया करो राधे राधे जपा करो कृष्ण नाम रस पिया करो जहो राधे राधे जपा करो कृष्ण नाम रस पिया करो। ओ भोली भाली सीधी साधी वो है सबसे न्यारी न्यारी वो है सबसे न्यारी न्यारी वो है सबसे न्यारी न्यारी। राधे चरणों में शीश झुकाया करो कृष्ण नाम रस पिया करो राधे राधे जपा करो कृष्ण नाम रस पिया करो राधे राधे जपा करो कृष्ण नाम रस पिया करो। ओ राधे झूमे शरण तिहारी तुम्हारी कृपा से मिले बिहारी तुम्हारी कृपा से मिले बिहारी तुम्हारी कृपा से मिले बिहार। राधे राधे शरण में जाया करो कृष्ण नाम रस पिया करो राधे राधे जपा करो कृष्ण नाम रस पिया करो जहो राधे राधे जपा करो कृष्ण नाम रस पिया करो कृष्ण नाम रस पिया करो श्याम नाम रस पिया करो राधे राधे जपा करो कृष्ण नाम रस पिया करो ब्रजमंडल में गूंज है राधे कृष्ण की वो है प्राण आधारे कृष्ण की वो है प्राण आधारे कृष्ण की वो है प्राण आधार। ऐसी युगल जोड़ी पे बलि जाया करो कृष्ण नाम रस पिया करो राधे राधे जपा करो कृष्ण नाम रस पिया करो राधे राधे जपा करो कृष्ण नाम
नटखट नटखट नंद किशोर नटखट नटखट नंद किशोर माखन खा गयो माखन चोर नटखट नंद किशोर माखन खा गयो माखन चोर माखन खा गयो पकड़ो पकड़ो दौड़ो दौड़ो काना भागा जाए पकड़ो पकड़ो दौड़ो दौड़ो काना भागा जाए कभी कुछ में कभी कदम हाथ कभी न आए कभी कुछ में कभी कदम पे हाथ कभी न आए गोकुल की गलियों में मच गया शोर माखन खा गयो माखन चोर नटखट नटखट नंद किशोर माखन खा गयो माखन चोर नटखट नटखट नंद किशोर माखन खा गयो माखन खा गयो माखन चोर सामने सखाओं की टोली खड़ी माखन चुराने की आदत पड़ी सामने सखाओं की टोली खड़ी माखन चुराने की आदत पड़ी ऊंच मटकुया पे माखन धरियो आंगन में माखन बिखरियो पड़ियो हाथ नहीं आए झपट के खाए गटक गटक वो माखन गटकाए नटखट नटखट नंद किशोर माखन खा गयो माखन चोर नटखट नटखट नंद किशोर माखन खा गयो माखन चोर अरे माखन खा गयो माखन चोर राधे 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 जय राधे 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 बोलो राधे 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 जय राधे 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 बोलिए वृंदावन बिहारी लाल की जय श्याम की जय लाडली लाल की जय युगल छवि की जय दाऊद यार की जय जमुना महारानी की जय गोपो के ग्वाल की जय नंदा के लाल की जय भक्ति रस महा महोत्सव की जय आज के बैठ जाओ सभी बोलिए वृंदावन बिहारी लाल की जय पुराण पुरुषोत्तम भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 ताईंनी मला सांगितलं होतं की छोटी छोटी गाया छोटे छोटे ग्वाल म्हणा आज गाईचा विषय निघाला आपण सहज भजन म्हणायला गेलो तर भक्तिरस होऊन गेला प्रेम से कहिए श्री राधे या पुरुषोत्तम मासामध्ये ज्यानं आवळकंठी अंगाला लावून स्नान केलेलं आहे त्यानं दही आणि दूध दान द्यावं म्हणजे त्याचं त्या अधिक मासाच्या व्रताचं उद्यापन होतं आणि काल आपण ऐकलं की अधिक मासामध्ये पहिल्या दिवशी एक दुसऱ्या दिवशी एक असं पहिल्या दिवसापासून तर 15 दिवसापर्यंत अधिक मासाच्या शुक्ल पक्षामध्ये शुक्ल प्रतिपदा ते पौर्णिमेपर्यंत एक एक खायची वस्तू सोडून द्यायची आहे तर त्या खायच्या वस्तूमध्ये ज्यानं फळ सोडले असतील फळांचा त्याग केला असेल त्यानं फळ दान द्यावेत ज्यानं तेलाचा त्याग केला असेल या अधिक मासामध्ये त्यानं तूप दान द्यावं आणि ज्यानं तुपाचा त्याग केला असेल तूप खाल्लं नसेल या अधिक महिन्यामध्ये त्यानं शुद्ध गाईचं दूध दान द्यावं असं वर्णन आहे आता एखाद्यानं धान्यच खाल्लं नसेल म्हणले धान्य म्हणजे त्याने काही दुसरे काही फलाहार वगैरे घेतला असेल असं लिहिलं आहे धान्याचा नियम करणाऱ्यानं गहू तांदूळ ही दान द्यावी जो महिनाभर गादीवर म्हणजे कॉटवर झोपला नसेल खाली जमिनीवर अंथरूण टाकून झोपला असेल त्यानं गादी उशी पांघरून बेडसेट वगैरे हे सगळं दान द्यायला सांगितलेलं हे असं वर्णन यामध्ये आलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर पत्रावळीवर जेवणार यानं तूप व साखर दान द्यावं जो या अधिक महिन्यामध्ये पत्रावळीवर ज्यांनी भोजन केलंय त्यानं काय करावं तूप साखर दान द्यावं या पुरुषोत्तम महिन्यामध्ये ज्यानं मौन व्रत धारण केलं होतं काही दिवस मौन राहिला असेल त्यानं घंटा आणि सुवर्णासहित तीळ दान द्यावे
आणि ज्यांनी या पुरुषोत्तमाच्या महिन्यामध्ये पायामध्ये चप्पल घातली नसेल त्याला जोडा असं म्हणतात पोथीच्या भाषेमध्ये, तर त्यानं चप्पल दान करावी. बाई असल्यास तिनं एखाद्या स्त्रीला द्यावी आणि मनुष्यानं जर का आपल्या पायातल्या या सँडल चप्पलचा वगैरे त्याग केला असेल जोड्याचा, तर त्यानं पुरुषाला या ठिकाणी दान करावा. 27व्या अध्यायामध्ये वाल्मिक महाराजांनी हे दिव्य ज्ञान या दृढधनवा राजाला प्रदान केल्यानंतर वाल्मिक महाराज अयोध्येला शरयू तीरावर निघून गेले. इकडे दृढधनवा राजानं मुलाला राज्यावर बसवलं, त्याला राज्याभिषेक केला, स्वतःच्या पत्नीला भुवन सुंदरीला घेतलं. आणि हा दृढधनवा नावाचा राजा मागच्या जन्मातला संपन्न भक्त असल्याकारणानं, सुदैव ब्राह्मण असल्याकारणानं, त्याचा पुत्र शोधव असल्याकारणानं शेवटी जंगलामध्ये निबिड अशा अरण्यामध्ये केले आणि भगवंताचं जप तप करत हे विमानामध्ये बसून दोघंही पती पत्नी वैकुंठाला निघून गेले. म्हणजे यांना नेण्याकरता या ठिकाणी विमान आलं. त्यानंतर या पुरुषोत्तम मास्यामध्ये शेवटची एक कथा सांगितली आहे आणि ती म्हणजे माणसानं जर का एखाद्याचा विश्वासघात केला आणि माणूस जर का असत्य बोलला तर त्याचे काय दुष्परिणाम होतात. म्हणून केरळ देशामध्ये एक चित्रशर्मा नावाचा द्विज होऊन गेला आणि त्याच्याकडे पैसा वगैरे भरपूर होता, पण त्याला एक सवय होती, लोकांना दिलेलं धन तो जमिनीमध्ये पुरून ठेवत असेल आणि म्हणून लोक त्याला कदरयू म्हणायचे. कदरयू म्हणजे मी सांगितलं ना कथेमध्ये पैसे खूप आहे पण ते बिलकुलच खर्च करत नाही. तर त्यांच्याकरता ही कथा आहे, लक्षपूर्वक आहे का. हे श्रीमद भागवतामध्ये सुद्धा एक 11व्या स्कंदामध्ये कद्रीय विप्राची कथा आलेली आहे. धनावर धन, धनाचे 14 हंडे त्यांनी भरून ठेवले होते पण कधीच कोणाला दान दिलं नाही. मग स्वतःही खाल्लं नाही, बायका पोरालाही खाऊ दिलं नाही, पण शेवटी आग लागली आणि आगीमध्ये धनावर धन, धनाचे 14 हंडे जळून गेले, सगळं काही जळून खाक झालं, कोणालाच भेटलं नाही, त्याचा उपयोग फायदा काही झाला नाही म्हटले. याच्याकडे असं खूप धन होतं पण यांनी काय केलं, जमिनीमध्ये ते पुरून ठेवलं होतं. लोक याला कदरयू म्हणायचे. जिथे हा राहत होता तिथे त्याचा एक मित्र राहायचा आणि तो मित्र म्हणजे एका बागेचा मालक होता. त्याचा तो मित्र माळी होता आणि थोडंसं पुढे त्याच्या गावाच्या पुढे एक वाडी होती आणि तिथे त्यांनी बाग लावलेली होती फळाची. तो याचा मित्र होता. याचं येणं जाणं त्या मित्राकडे चालू झालं. त्या मित्रानं सांगितलं, बाबा मला थोडेसे जरा राजदरबारातले कामं असतात, तू जर का माझ्या या बागेकडे लक्ष द्यायला तयार असलास तर मी माझे कामं निवांत करेल. तो म्हटला ठीक आहे. हा त्याची बाग सांभाळू लागला. बाग सांभाळता 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 एकही फळ याचं गायब होत नाही. त्या मित्राचा याच्यावर विश्वास वाटला की हा माझा चांगला जिगरी मित्र आहे, याच्यामुळे माझ्या बगीच्यातलं एकही फळ इकडे तिकडे जात नाही. असं सांगून आता म्हणाल तू कायम इथे राहा, मी माझे राजदरबारातले कामं करतो. तर या चित्रशर्माने आणि कदरयूनी त्याच्यामधली जी दुष्प्रवृत्ती होती ती दाखवायला सुरुवात केली. यानं स्वतःच्या मित्राचा विश्वासघात केला. त्याच्या बगीच्यात त्या बागेतले सर्व फळं यांनी तोडले आणि तोडून काही फळं यांनी खायला सुरुवात केली आणि उरलेले फळं यांनी विकायला सुरुवात केली. त्याच्या मित्रांनी येऊन पाहिलं तर बाग पूर्ण चकाचौक दिसली. अरे बाबा काय झालं म्हटले फळाला. मी काही केलं नाही म्हटलं तुझ्या फळाला. तुझ्या फळांना पक्ष्यांनी येऊन नासधूस केलेली आहे. ते पक्षी नासधूस करत होते, मी एकटा तरी काय करणार. तुझ्या या पक्ष्यांना तुझ्या बागेतल्या फळांची नासधूस करू नये म्हणून मी बाणानं बरेच पक्षी मारले. बघ म्हणले ते पक्षी मारलेले दाखवली, आता ही हत्या माझ्यावरच आली म्हणे. मग त्या मित्राचा तर आणखीन विश्वास बसला. याने एकही फळ खाल्लं नाही, म्हणले पक्ष्यांनीच खाल्लं. असं करता 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 जवळपास 40 ते 50 वर्ष हा कदरयू नावाचा विप्र, हा द्विज त्याच्या त्या वाडीतल्या मित्राची म्हणजे त्या माळ्याची फसवणूक करत राहिला की पक्षी तुझे फळं खातात, ते सडतात, मी पक्ष्यांना मारतो. पण हाच फळं खात राहिला आणि उरलेले फळं चांगल्या भावामध्ये बाजारात विकत राहिला. याला 2 पापं घडले. याचं वय 87 झालं. 87व्या वर्षापर्यंत हा पाप हे करतच राहिला. याला टोकणारं रोखणारं कोणी नव्हतं. सगळ्यात पहिले याने मित्राला खोटं बोलला आणि मित्राचा विश्वासघात केला म्हणून याला अनंत लाखो करोडो वर्ष अनेकविध नरकाच्या यातना देण्यात आला. याला पिशाचत्व प्राप्त झालं आणि पिशाच योनीतून मुक्त झाल्यानंतर, पापाचा परिहार झाल्यानंतर हा एक वानर झाला, वानर. आणि जन्मताच याच्या जिभेला एक व्रण म्हणजे फोड होता. एक मृगतीर्थ जे इंद्राच्या द्वारे निर्माण झालेलं होतं. मृगतीर्थ म्हणजे राक्षस आणि देवतांचं जेव्हा युद्ध व्हायचं तर देवता राक्षसांना घाबरून हरणीच्या रूपामध्ये ज्या कुंडावर जाऊन थांबले होते. मृग म्हणजे हरिण. आणि हरणीच्या रूपामध्ये सगळ्या देवांनी ज्या कुंडावर स्नान केलं होतं तिथे जाऊन हा त्या कुंडामध्ये पडला आणि त्या कुंडामध्ये पडल्यानंतर याचे अवयव शिथिल झाले. मग वरती कुंडाच्या वरती आला, मृगतीर्थवरून लोळू लागला. नेमकं लोळता लोळता एकादशीला पडला
आणि द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी अमावस्येपर्यंत 4 दिवस लोळतच राहिलं. मग तीर्थावर नेण्याकरता अचानकपणे विमान आलं. एवढं पाप केलं, पण तरीही मृगतीर्थामध्ये पुरुषोत्तम मास चालू होता याला कळालं नाही. पुरुषोत्तम मासाचे शेवटचे 4 दिवस राहिले होते. त्या 4 दिवसामध्ये इकडच्या झाडून तिकडे उडी मारत असताना मृगतीर्थामध्ये जाऊन पडला. अवयवाला दुखापत झाली, पण परत लागलं आणि फळही खाता येत नाही म्हणून लोळू लागला. 4 दिवस लोळला तर नेण्याकरता विमान आलं. हा या पुरुषोत्तम मासाचा महिमा आहे की मागच्या जन्मामध्ये म्हणजे ज्यानं 30 ते 40 वर्ष हे पाप केलं त्या पापाची निवृत्तीसुद्धा झाली. यमदूतांनी सगळ्यात पहिले याला खूप दंड वगैरे द्यायला सांगितलं होतं, पण शेवटी वैकुंठ लोकाची याला प्राप्ती झाली. आणि जिथे जरा नाही तिथे गोलोकात तो कदरयुग गेला. याला गोलोक धामाची प्राप्ती झाली. बोलिये गौ माता की जय, वृंदावन बिहारी लाल की जय. त्याच्यानंतर भोजन विधी आणि अन्निक विधी सांगितलेला आहे. आपण कधी भोजन केलं पाहिजे रोजचं भगवान नारायण नारदाला सांगतात. पूर्वान्ने भुज्यते देवा, मध्यान्ने मुनयस्तथा, अपरान्ने पितृगणा, स्वात्मार्थस्तु चतुर्थकः. सांगितलं सकाळी पूर्वान्ने भुज्यते देवा, सकाळी 9 ते 12 या वेळेमध्ये देवता जेवण करतात. लक्षपूर्वक ऐका. पूर्वान्ने भुज्यते देवा, भोजनविधीसुद्धा सांगितलं. कधीही जेवायचं नाही म्हटले. सकाळी देवता जेवतात. मध्यान्ने मुनयस्तथा, दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत साधू संत मुनी लोक जेवण करतात. अपरान्ने पितृगणा, दुपारी 1 ते सायंकाळी 5:30 पर्यंत पितृ लोक जेवतात. आणि संध्याकाळी 5 ते 7 हा तुमच्या आमच्या जेवणाचा यथार्थ टाईम आहे. त्याला नक्तव्रत असं म्हटलेलं आहे. त्याच टायमाला तुम्ही आम्ही जेवलं पाहिजे. पण तितकाच टायमिना शक्य नाही आपल्याकडं. डायबिटीज, अर्थरायटीज वगैरे. आता डायबिटीजवाल्याला तर 4 वेळेस जेवायला सांगतात डॉक्टर. ज्यांना डायबिटीज झाली असेल त्यांना माहिती असेल. डायबिटीज जेव्हा नव्हतं तेव्हा बरं होतं, पण डायबिटीज झालं की सांगतात एक काम करा, तुम्ही सकाळी थोडासा नाश्ता करा, मग 10ला तुम्ही 2 पोळ्या नका खाऊ, लागलं तर भाकरी खा ज्याच्यामध्ये जास्ती शुगर नाही आहे. मग तुम्ही 1:30 वाजता परत जेवण करा. 4 वाजता एखाद्याची फळाची फोड खा. कंट्रोल जर का नाही झालं तर शुगर फ्री गोळ्या घ्या आणि त्या दुधामध्ये पत्तीमध्ये टाकून घ्या. म्हणजे एखाद्याला चहाचं कंट्रोलिंग होत नसेल तर त्याच्यामध्ये साखर नसतं, पण ते लागतं साखरेसारखं गोळे आहे की नाही. डॉक्टर सांगतात, सजेस्ट करतात. मग पहिला जो टाईम होता ना आपल्या जेवण्याचा तो संध्याकाळीच असायचा. येतं आहे का लक्षात. आता आउट ऑफ टाईम इथे सायंटिफिक थिंकिंगचे बरेच लोक बसलेले असतील. जेवताना जर का सकाळी 10ला जेवत असताल, विज्ञान असं सांगतं सकाळी 10ला जेवायला बसले तर 10:55 सगळं खाणं संपलं पाहिजे. मग उठा, बसा, पुन्हा हात धुवा. पण त्या 55 मिनिटात का शरीरामध्ये पॅनक्रियाज नावाचं एक घटक पदार्थ आहे. ज्यांनी वाचलं असेल त्याच्या लक्षात येईल. पॅनक्रियाज म्हणतात त्याला. ते डायरेक्ट असे तोंड उघडतात. एक चॉकलेट जरी खाल्लं ताई, 10ला जेवण चालू केलं की 10:55 मग इतका वेळ तर कोणाला लागत नाही, आरामशीर जेवा. त्याच्यानंतर नाही. 10ला जेवायला बसलो की 10:55 पॅनक्रियाज ॲक्टिव्ह असतात. आणि 10:55 नंतर पुन्हा कोणतरी आलं, अरे गुलाबजामुन द्यायचं विसरले गड्या मी तुला, खातोस का? 2 नाही मी 4 खातो म्हटलंय, आहे की नाही. पुन्हा पॅनक्रियाज ॲक्टिव्ह होतात 1 तासाकरता. डायबिटीज काही जास्ती गोड खाल्ल्यानेच होतं हा समज असेल तुमचा. नाही. एक चॉकलेट जरी खाल्लं तर शरीरामध्ये इन्स्युलिन तयार होतं. इन्स्युलिनच्या जास्ती मात्रेनं शरीरामध्ये साखरेचं प्रमाण वाढलं की त्याला डायबिटीज असं म्हणतात. आणि WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचा नियम असा आहे, एकदा जर का डायबिटीज ॲक्टिव्ह झाला तर पुन्हा मरेपर्यंत त्याला रिटर्न घेता येत नाही, असा WHOचा अलिखित नियम आहे. गोळी घ्यावीच लागते. त्याच्यापेक्षा होच नका देऊ ना. येते की लक्षात काय म्हटलं मी. होच नका देऊ, साखर खाऊच नका. आता सध्या तुकाराम मुंडे साहेबांचं जबरदस्त काम चालू आहे. हे बंद ते बंद. पाम ऑइलचे पेढ्यामध्ये पाम ऑइल टाकलं, मागे त्र्यंबकेश्वरला धरलं, शिर्डीमधले सगळे किती पाहत असेल ना आपण, अपडेट असेल ना, हे सगळं बंद होत आहे. कंट्रोल जर का आपण केलं तर सगळं होऊ शकतं. बरोबर टाईम टू टाईम, एकदम टाईम. चहानीच होतं आहे असं नाही आहे. सगळं आपल्याला कंट्रोल करणं अत्यंत गरजेचं आहे. मी काही तुमचा डॉक्टर नाही, तुम्ही काही माझे पेशंट नाही, पण आपल्याला भक्ती करायची. तर भक्ती करत असताना बऱ्याच जणांचं अमरनाथ राहिलं असेल, मला वाटतं हे राहिलं असेल वैष्णोदेवी, चढावं लागतं की नाही तिथे. मग चढावं लागतं तर टणटणीत माणूस लागेल की नाही, डायबिटीजवाला माणूस थकेल की नाही,
ठेच जरी लागली ती जखम लवकर रिकवर होते का? का डायबिटीज आहे, लवकर रिकवर होत नाही. जेणेकरून फिट अँड फॅब्युलस माणूस जो असेल, जो हेल्थ कॉन्शियस असेल, ज्याचं फिजिक म्हणजे आरोग्य टप असेल, तर त्याला काहीच होणार नाही. त्याला ठेस लागली की लवकर रिकवर होईल. तो पण तो शुगरवाला, डायबिटीजवाला लवकर रिकवर होत नाही ना. म्हणून पायी चालायचं वगैरे आपल्याला असेल तर आपण हेल्थ कॉन्शियस असलं पाहिजे. आणि त्याच्याकरता एक सांगितलं की आपण संध्याकाळी जेवलं पाहिजे. आता संध्याकाळी जेवलं पाहिजे म्हणजे धर्मशास्त्रामध्ये लिहिलं ते शक्य नाही. 2 टाईम तर आपल्याला जेवावंच लागतं. आपण मनुष्य प्राणी आहोत. कारण की धर्मशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे काय, 1 टाईम जेवतो. लक्षपूर्वक आहे का, खूप महत्त्वाचं तत्व सांगतोय. 1 टाईम जो जेवतो, बरं का, तुमच्या आमच्यापैकी जो 1 टाईम जेवतो, इथं असं कोणीच नसेल की 1 टाईम जेवतो. आहे का कोणी उपवास सोडून? जो 1 टाईम जेवतो, जो 1 टाईम जेवतो तो योगी. कोण? योगी. जो 2 टाईम जेवतो तो भोगी. आणि जो 3 टाईम जेवतो तो रोगी. मग कोण आहोत तुम्ही आम्ही? थोडंसं सूक्ष्मचिंतन घरी जाऊन करा, म्हणजे त्या टायमावर आपलं डिपेंड आहे. आता मग मला वाटतं आपण रोगीही नाही व्हायचं आहे आणि योगीसुद्धा आपण होऊ शकत नाही आहे. हां, पण भोगी आहोत मात्र आपण. भोगी म्हणजे दुपारचं जेवण एकदम ताक, दही, लोणचं, पापड, त्याच्यानंतर वरण, भात, पोळी, भाजी, कोशिंबीर, चटणी, मजा आ जाएगा. चौकस आहार त्याला म्हटलेलं आहे. आणि संध्याकाळी थोडंसं लाईट वेट खिचडी वगैरे, पातळ वगैरे. मग आपण, मला वाटतं भोगी आहोत आपण, आणि भोगी व्हायला हरकत नाही. जेवणाच्या संबंधानं, संसाराच्या संबंधानं आपण जर का भोगी झालो तर काही हरकत नाही आहे. 1 टाईम जेवणारा योगीच आहे, 2 टाईम जेवणारा भोगीच आहे, आणि 3 टाईम जेवणारा रोगी आहे. मग 3 टाईम जर का जेवतो तो रोगी होणारच आहे. कारण पहिलं खाल्लेलं कमीत कमी पचायला जर का ज्याचं मेटाबॉलिझम सिस्टम चांगली असेल, डायजेशन सिस्टम चांगली असेल, डायजेशन ज्याचं चांगलं आहे त्याला 4 तासात पचेल. ज्याचं डायजेशन खराब आहे त्याला 6-8 तासही लागू शकतात, ज्याचं डायजेशन खराब आहे. येतं एक लक्षात? त्याच्याकरता 3 टाईम बॉडी एक्सेप्टच करत नाही. वृंदावन बिहारी लाल की जय. भगवान नारायणांनी नारदाला पतिव्रता धर्माचं निरूपण सांगितलं आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता, अहिल्या द्रौपदी सीता तारा मंदोदरीम तथा पंचकन्यां स्वने नित्यम महापातकनाशनम. आणि पुरुषोत्तम महात्म्याच्या शेवटच्या अध्यायामध्ये भगवान नारायणाने नारदांना विचारलं की माता पार्वतीनं काशाचे 30 डब्बे का केले? माता पार्वतीनं सुद्धा हे पुरुषोत्तम मासाचं व्रत केलं. भगवान शंकर माता पार्वतीला सांगतात की माता पार्वती, या जगामध्ये पृथ्वी दानाचं खूप महत्त्व आहे, पण प्रत्यक्ष पृथ्वीचं दान करण्यास समर्थ कोणी नाही. म्हणून पृथ्वीचं प्रतिनिधी, तसं गायदान देऊनही होऊ शकतं, पण पृथ्वीचं प्रतिनिधी काशाचे संपुट. काशाचा संपुट म्हणजे डब्बा, संस्कृतमध्ये त्याला संपुट म्हणतात. आणि एका डब्याचं वजन कमीत कमी 6 तोळे असावं. जो काशाचा डब्बा तुम्हाला आणायचा आहे ना ताई, आणि ज्या काशाच्या डब्यामध्ये तुम्हाला अनारसे टाकायचे आहे, एका काशाच्या डब्यामध्ये 30 किंवा 33 अनारसे टाकावे. उदाहरणार्थ माता पार्वतीनं 30 काशाचे डब्बे आणले आणि 30 काशाचे डब्बे आणून त्या 30 काशाच्या डब्यामध्ये 30 अनारसे टाकले, म्हणजे किती झाले? 900 झाले का? हां, बरोबर आहे. हां, तर अनारशावरती जितके छिद्रे आहेत म्हटले, अनारशावर जितके छिद्रे आहेत, तर त्या छिद्र्याच्या संख्ये एवढं माणसाला स्वर्गात राहायला भेटतं. मग आता तुम्ही बेरीज करा. एका डब्यामध्ये 30 अनारसे टाकून जरी दिले तर 30 अनारशावर जेवढे छिद्र निघतील तितके वर्ष तुम्ही कायम मस्त स्वर्गामध्ये राहाल. आणि तुम्ही 30 काशाच्या डब्यामध्ये जर का माता पार्वतीनं 30 काशांच्या डब्यामध्ये 30 अनारसे भरून ब्राह्मणांना दान दिले, पृथ्वीदानाचा संकल्प सोडला. असं हे पुरुषोत्तम मासाचं अद्भुत आणि अलौकिक असं व्रत आहे. इथे पुरुषोत्तम महात्म्याच्या या कथेला पूर्ण विराम आहे. वारकरी आध्यात्मिक चॅरिटेबल ट्रस्टच्या द्वारे दरवर्षी छत्रपती संभाजीनगरमध्ये पितृपद गयेमध्ये जाऊन तो आपण कार्यक्रम करू शकत नाही, तेवढं सामर्थ्य नाही आहे, तेवढं जाण्याचं वेळही नाही आहे, वेळेचा अभावसुद्धा आहे आणि तितकी व्यवस्था पण नाही आहे. म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये, पूर्ण छत्रपती संभाजीनगरमध्ये त्या पितृपक्षामध्ये पित्रांच्या निमित्तानं फक्त ती एकच कथा होत असते, जी की कथा यावेळेस गणपती विसर्जन झाल्यानंतर अनंत चतुर्दशीला, मला वाटतं काहीतरी 23 तारखेला गणपती विसर्जन आहे आणि 24 सप्टेंबरला पितृपक्षाचा प्रारंभ होणार आहे. 24 सप्टेंबर 2026ला. तर प्रतिपदेला या ठिकाणी ॲस्ट्रॉलॉजिकली काही शुभ कार्य करू नये असं ज्योतिषशास्त्राचा आदेश असल्याकारणानं आपण द्वितीयेला ती कथा चालू करणार आहोत. पितृपक्ष, त्याला पक्ष पंधरवडा म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात? पितृपक्ष.
या पितृपक्षामध्ये दुसरा काहीच कार्यक्रम चालत नाही. घरच्या देवाची पूजा सोडून तीर्थयात्रासुद्धा बंद सांगितलेली आहे आणि बाहेरची यात्रासुद्धा चालत नाही, काहीच चालत नाही. पूजा वगैरे कोणतीच चालत नाही, फक्त देवाच्या संबंधाने कथा कीर्तन वगैरे हे चालतं सगळं. म्हणजे तो जो काळ आहे तो पित्रांना समर्पित आहे आणि त्या काळामध्ये विशेष रूपानं पित्रांची अधिविशिष्ट सेवा आपल्याकडनं झाली पाहिजे. गरुड पुराणामध्ये लिहिलं त्या पितृपक्षामध्ये पितृपक्षाच्या पहिल्या दिवसापासून तर 16व्या दिवसापर्यंत म्हणजे पौर्णिमा अमावस्या असे जे 16 दिवस आहे, प्रत्येक वारी आपण दुपारी 12 वाजता दक्षिण दिशेला गुडघ्यावर बसून एक पायसाची खीर करून पित्रांना नैवेद्य दाखवावा आणि आपल्या कुळ गोत्राचा उच्चार करावा. उदाहरणार्थ तुमचं कुलगोत्र अस्मद कुल आहे, काय म्हणावं आपण, अस्मद कुल आहे, आणि तुमचं जे काही गोत्र असेल कौशिक गोत्रोत्पन्ना हा मम समस्त पूर्वज पित्राणाम, वडील जर का नसतील तर वसुरूपाणाम, आजोबा नसतील तर रुद्ररूपाणाम आणि पंजोबा नसतील तर आदित्य रूपाणाम. अजमद कुले मम समस्त पूर्वज पित्राणाम वसुरूपाणाम रुद्ररूपाम आदित्यरूपाणाम नमस्काराम. स्वतः पांढरं फुल चढवायचं, काळे तीळ चढवायचे आणि नैवेद्य दाखवायचं. पण याचं विशिष्ट अधिकस्य अधिक फलम पितृतुष्टीकारक स्तोत्राचा पाठ करायचं दक्षिण दिशेला तोंड वगैरे करून. हे मी कशाकरता सांगतोय, भरपूर लोकांना आता जरी ते सिरियसली फॅक्ट वाटत नसेल पण पितृदोष जवळपास अबो 80% लोकांना असतो म्हणजे असतोच. त्याची कारणं मी काल सांगितलेली आहे. वेळेवर मुलाचं किंवा मुलीचं लग्न न जमणे, वेळेवर आपल्या घरामध्ये अचानक काही ना काही घटना होत राहणे, किंवा आकस्मिक एखाद्याचं निधन होणे, किंवा कोणी जुन्या काळामध्ये मुंजा एखादा मरण पावलाय, तरुण वयामध्ये एखाद्याची मृत्यू झाली, ॲक्सिडेंटल एखाद्याची मृत्यू झाली, बरोबर आहे, गाळामध्ये पडून एखाद्याची मृत्यू झाली, तर रेग्युलर अंतिम कर्म 10वा 13वा हे झालं असतं पण विशिष्ट विधी त्यांचा काही झालेला नसतो. तर याला उदाहरण म्हणून श्रीमद भागवतामध्ये धुंदुकारीची कथा आपण ऐकली असेल. गोकर्णाचा भाऊ धुंदुकारी वेश्यांनी त्याच्या मुखामध्ये जळते कोळसे टाकून त्याचा मृत्यू या ठिकाणी झाला होता. तर त्याच्या उद्धाराकरता गोकर्णाने त्याला मंडपाच्या बांबूमध्ये बसवून 7 पेरी बांबूमध्ये बसवून भागवत कथा ऐकवली होती. 7 दिवसाची भागवत कथा जेव्हा त्याने ऐकली, 18,000 श्लोकाचं वाचन भागवताचं जेव्हा गोकर्णाने त्याच्याकरता केलं तेव्हा त्याचा उद्धार झाला. मग त्याचा तसा उद्धार करावा लागतो तर आपलं कसं काय होईल. म्हणून धन्या भागवती वार्ता प्रेतपीडा विनाशिनी सप्ताहोपी तथा धन्या कृष्णलोक फलप्रद. 2023मध्ये गरुड पुराण कथा केली होती, 2024मध्ये श्रीमद भागवत कथा, आणि आता 2026मध्ये पितृमोक्षार्थ, पितृ कल्याणार्थ आणि पितृदोष निवृत्त्यर्थ मला वाटतं 25 सप्टेंबरला चालू होईल आणि 25 सप्टेंबरपासून पुढे जे 7 दिवस असतील म्हणजे 31 पर्यंत, आणि काल्याचं कीर्तन 8व्या दिवशी दुपारी 3 ते 6 त्या कथेचा वेळ असतो. हिंदीमध्ये कथा असेल तर त्याच्यामध्ये भव्य दिव्य ही शिवमहापुराण कथा ठेवलेली आहे. पितृमोक्षार्थ आणि पितृतृप्ती हेतवार्थ, पितृकल्याणार्थ, ज्यांना ज्यांना पितृदोष असेल आणि पितृदोषाच्या निवृत्ती करता, आपल्या पित्राच्या कल्याणाकरता आणि आपल्या परिवाराच्या अभ्युदय कल्याणाकरता, आपल्या सर्वांना आशीर्वाद प्राप्त होण्याकरता आपण या ठिकाणी ती कथा कथेला सादर आमंत्रित आहात. आपण तिथे कथेला यायचं आहे श्रोता म्हणून, तर आपण आमंत्रित आहात. कथा ऐकायला तर कोणालाच विरोध नसतो, इथं जसं तुम्ही आलात तसं तिथंही यायचं आहे. पण त्यातली त्यात एक विशिष्ट सूचना अशी आहे की त्याच्यामध्ये यजमानपद दिलं जाणार आहे, ज्याला त्याचं यजमान व्हायचं आहे. यजमान होणं म्हणजे साक्षात डायरेक्ट कथा ठेवणे आणि कमी खर्चामध्ये कथा ठेवणे. एकटा माणूस जो करू शकत नाही त्याच्याकरता हा प्रोजेक्ट प्रकल्प आहे आणि याच्यामध्ये अतिदिव्य अनुष्ठान इन्क्ल्यूड आहे. जो व्यक्ती आपल्या पित्रांच्या नावाने ही कथा करू इच्छितो, आता याच्यामध्ये फायदा असा आहे की तुमचे सासू सासरे आई वडील तुम्ही कितीही जणांचे नावं त्या लिस्टवर लिहून आणू शकता. महत्त्वाची गोष्ट म्हणजे येतं एक लक्षात, इथे जो व्यक्ती मृत्यू पावतो त्यातेच अंतिम संस्कार होतात, तिथे दुसऱ्याच्या उच्चारणाचं नाव नसतं. आणि प्रॉपर संकल्प आपल्याला मी 15 दिवसात तुम्हाला सांगितलं तरी तुम्हाला ते करता येत नाही. तर म्हणून इथे तुम्ही तुमच्या पित्राच्या नावानं यजमान व्हायचं. त्याचं एक शुल्क 2100 रुपये ठेवलेलं आहे. त्या 2100 रुपयामध्ये कथेचा, आचार्यांचा हा सगळा खर्च त्या कथेचा भव्य दिव्य असतो. त्याच्यामध्ये 3 ते 4 वैदिक विप्रवृंद असतील जे की तुमच्याकडनं तुमच्या पितृ निवृत्तीचा, पित्रांच्या कल्याणाचा आणि पित्राच्या मोक्षाचा संकल्प करून घेतील विधिवत, आणि तुमच्या गोत्राचा उच्चार करून घेतील. काय साहित्य लागेल व्हॉट्सअप ग्रुप करून तुम्हाला कळवल्या जाईल. तुमची बुकिंग नाव नंबर आल्यानंतर आणि तुमचं पेमेंट पेड झाल्यानंतर त्या ग्रुपच्याद्वारे तुम्हाला माहिती दिल्या जाईल. तर तुम्ही लिस्टवर ते नाव लिहून तिथे घेऊन आलात पहिल्या दिवशी की 1 तासाचा तो पूर्ण विधी आहे. काय काय आणायचं, कोणते तीळ आणायचे, कोणते फुलं आणायचे ते तुम्हाला सांगितलं जाईल. पहिल्या दिवशी फक्त ही पूजा असणार आहे. मग रोज तुम्ही कथा ऐकायला यायचं आहे. कथा यूट्यूबला ती लाईव्ह असणार आहे. आणि ज्याला ज्याला या कथेचं यजमानपद घ्यायचं आहे
आपल्या पित्राच्या कल्याणाकरता आणि आपल्या परिवाराच्या कल्याणाकरता आणि पितृदोष निवृत्तीकरता, पित्रांच्या मोक्षाकरता ज्याला 2100 रुपये भरून या कथेचे यजमान व्हायचं आहे त्यांनी आजही माझ्याकडे कॉन्टॅक्ट केला तरी चालतो. नंतर हे रजिस्टर राठोड साहेब आणि देशपांडे साहेबाकडे राहणार आहे. त्याचं पॉम्पलेटही लवकरात लवकर आपल्या मंदिरामध्ये लागेल, आपल्याला त्याची माहिती मिळेल. पण आपल्यापर्यंत ही माहिती यावी आणि पॉम्पलेट लॉन्च झाल्यानंतर आपल्यापर्यंत पॉम्पलेट यावं अशी आपल्या इच्छा असल्यास आपल्याला नाव आणि नंबर लिहून देणं कंपल्सरी अनिवार्य आहे. कारण की परिचय सगळ्यांचा नाही आहे, म्हणून ज्याची इच्छा असेल त्यांनी आपण नाव आणि नंबर याच्यावरती लिहून देऊ शकता. झालेली कथा भगवान महारुद्रांच्या चरणी समर्पित करून 5 दिवसामध्ये मी जी काही कथा केली ती भगवान बालाजी, भगवान भगवती तुळजाभवानी माता, गुरु देवांच्या कृपा आशीर्वादानं, तुमच्या आशीर्वादानं करण्याचा प्रयत्न केला. अनवधानानं 5 दिवसामध्ये बोलण्याच्या ओघामध्ये एखादा शास्त्ररहित शब्द निघून गेला तर मी दिलगिरी व्यक्त करतो. 5 दिवसामध्ये कोणी जर का आजच आलं असेल, कोणी तिसऱ्या दिवशी आलं असेल आणि कोणाची एखाद्या दिवशीची कथा श्रवणाची सुटली असेल तर 5ही दिवसाच्या कथेच्या श्रवणाचं संपूर्ण फळ आपल्या पदरामध्ये पडावं आणि त्याचबरोबर जन्माला आल्यापासून या क्षणापर्यंत आपल्या कळत न कळत झालेल्या सगळ्या पापांचं क्षालन व्हावं. त्याकरता एक श्लोक आलेला आहे. तो श्लोक सर्वांनी माझ्या पाठीमागे 3 वेळेस म्हणायचा आहे. सर्वांनी असं स्वस्थ बसायचं आहे, हात जोडून व्यवस्थित. काळी एक भा प्रकाशे म्हणा सर्वजण. भा प्रकाशे चिदानंदे चिदानंदे गतिरः गतिरः शास्त्रः शास्त्रः अलौकिके अलौकिके वरिष्ठं वरिष्ठं सर्वशास्त्राणां सर्वशास्त्राणां तरणीर तरणीर भूत भूत भवार्णवे भा प्रकाशे भा प्रकाश चिदानंदे चिदानंदे गतिरः गति शास्त्रः अलौकिके वरिष्ठं वरिष्ठं सर्वशास्त्राणां सर्वशास्त्राणां तरणीर भूत भवार्णवे भा प्रकाशे चिदानंदे गतिर शास्त्र अलौकिके वरिष्ठं सर्वशास्त्राणां तरणीर भूत भवार्णवे हरये नमः हरये नमः हरये नमः. अगदी एकच दिवसामध्ये महारुद्र हनुमान मारुती मंदिर N9L सेक्टर सिडको महिला भजनी मंडळ व समस्त सभासदांनी, ट्रस्टींनी, कार्यकारिणींनी, कॉलनीवासियांनी या कथेची तयारी केली म्हणून आपल्यांना खूप खूप साधुवाद, खूप खूप धन्यवाद. प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा उदानाय स्वाहा समानाय स्वाहा पूर्ण ब्रह्मणे नमः. प्रसाद नैवेद्यं समर्पयामि नमस्कारं करोमि धूपम समर्पयामि दीपम दर्शयामि. आरती के लिए श्री विरदे साहब सहपत्नी यहाँ आएंगे. उसी प्रकार से श्री नाइक साहब. दुख हरता वर्ता विघ्नाची पुरवे पुरवे प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठीसे दोराची कंठी जळके बाळ गळा शोभे बाळ मुक्ता फळाची. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे माना स्मरणे मात्रे माना कामना पुरते. जय देव जय देव रत्न खचिता परा गौरी कुमारा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडिता मुकुट शोभतो बरा. झुलझुलते नूपुरे चरणी गागरिया. जय देव जय देव जय मंगलमूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पुरते. जय देव जय देव लंबोदर पीतांबर भैवर वंदना सरळ सोंड वक्र तृंड त्रिनयना दासरा माता वाट पाहे सजना संकष्ट
कष्टे पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर गजवदना जय देव जय मंगलमूर्ते हो श्री मंगलमूर्ते दर्शन मात्रे मान स्मरणे मात्रे मान कामना पुरते जय देव दुर्गे दुर्गटवारी तुझविन संसारी अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी वारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी जय महिषासुरमदनी हो दैत्यासुरमदनी स्वरवरवीश्वर वरदे तारक संजवनी जय देवी श्री भोनी भोनी पाता तुझा ऐसे नाही चारी श्रवले परंतु न बोलवे काही साई विवाद करिता पडलो प्रवाही ते तो वक्ता लागे ते तो दासा लागे पावस लवलाही जय देवी जय महिषासुरमदनी हो दैत्यासुरमदनी स्वरवरवीश्वर वरदे तारक संजवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसे निज दासा होसे निज भक्ता क्लेशापासून जोडी दुःखापासून जोडी बहुभाषा अंबे तुझा वाचोन कोरपुर विलाशा नरहर तल्लीन झाला पदभंग जलीशा जय देवी जय महिषासुरमदनी हो दैत्यासुरमदनी स्वरवरवीश्वर वरदे तारक संजवनी जय देवी लौथौ देवी कराळा ब्रह्मांडी माळा विषे कंठकाळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदरा मस्तकी बाळा तेथुनिया जल निर्मळ वाये जुळजुळा जय देव जय श्री शंकरा ओ स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावार्थी ओ वाळू तुझ करपुर गौरा जय देव कर्पूर गौरा भोळा दैनी विशाळा अर्धांगिनी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उदळान शतकंठा निळा ऐसा शंकर शोभे उमा वल्लाळा जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावार्थी ओ वाळू तुझ करपुर गौरा जय देव देवी दैत्या सागर बंधन वै गेले त्या माझे अवचिता जे उठले ते तो पासुरपणे प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावार्थी ओ वाळू तुझ करपुर गौरा जय देव व्याघ्रांबर फणिभर सुंदर मदनारी पंचानन मन मोहन मुनिजन सुखकारी शतकोटी जे वाचे उच्चारी गौकुल नीळक रामदासा अंधारी जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावार्थी ओ वाळू तुझ करपुर गौरा जय देव सत्राने उड्डाण ओंकार बदनी करे भूमंडळ सिंधू जलगगनी कडाडिले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी सुरवर नरनिशाचर झाल्या त्या पळणी जय देव जय हनुमंता हो स्वामी हनुमंता तुमचे निप्रसादे नाभिकृतांता जय देव तुंबले पाताळे उठला प्रतिशब्द थरथरला धरणी धर्मानी लाखेद कडाडिले पर्वत उटकन उच्छेद रामी रामदासा शक्तीचा शोध जय देव जय हनुमंता स्वामी हनुमंता तुमचे निप्रसादे नाभिकृतांता जय देव घ्या माईक घ्या देशपांडे साहेब घ्या माईक
मन में बसा कर तेरी मूर्ति उतारूं मैं गिरधर तेरी आरती। ओ, 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 आ, 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 कष्ट हरो ज्ञान दो भगवन, भव में फंसे नाव मेरी तार दो भगवन। करुणा करो कष्ट हरो ज्ञान दो भगवन, भव में फंसे नाव मेरी तार दो भगवन। हो दर्द की दवा तुम्हारे पास है, दर्द की दवा तुम्हारे पास है। हो जिंदगी दया की है भीख मांगती, मन में बसा कर तेरी मूर्ति उतारो मैं गिरधर तेरी आरती। मन में बसा कर तेरी मूर्ति उतारो मैं गिरधर तेरी आरती। ओ, 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 आ, 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 ओ, ओ, आ, मांगू तुझसे क्या मैं यही सोचूं भगवन, जिंदगी जब तेरे नाम कर दी अर्पण। मांगू तुझसे क्या मैं यही सोचूं भगवन, जिंदगी जब तेरे नाम कर दी अर्पण। सब कुछ तेरा कुछ नहीं मेरा, सब कुछ गाइए सभी लोग। कुछ नहीं मेरा, चिंता है तुझको प्रभु संसार की, मन में बसा कर तेरी मूर्ति उतारो मैं गिरधर तेरी आरती। मन में बसा कर तेरी मूर्ति उतारो मैं गिरधर तेरी आरती। जय हो। वेद तेरी महिमा गाए संत करे ध्यान, नारद गुणगान करे छेड़े वीणा तान। वेद तेरी महिमा गाए संत करे ध्यान, नारद गुणगान करे छेड़े विनाता। हो भक्त तेरे द्वार करते हैं पुकार, भक्त तेरे द्वार करते हैं पुकार। दास व्यास तेरी गाए आरती, मन में बसा कर तेरी मूर्ति उतारू मैं गिरधर तेरी आरती। मन में बसा कर तेरी मूर्ति उतारू मैं गिरधर तेरी आरती। ओ, 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 आ, आ, ओ, 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 मन में बसा कर तेरी मूर्ति उतारू मैं गिरधर तेरी आरती। मन
मन में बसा कर तेरी मूर्ति उतारू मैं गिरधर तेरी आरती तेरी आरती तेरी आरती। कापूर लगा लीजिए। कपूर लावा। कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम मुनीन्द्रारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवामि तन्नमामि कर्पूरं पुरे नमो वरेण सुवर्णपात्रेण ससंगतेन प्रदिद्यवाता ससंगतेन नीराञ्जनं जगदीश्वरे वन्दालमाला निकृतालकायन् कपालमाला श्रीशेखराय दिगंबराय दिगंबराय नमः शिवाय च नमः शिवाय। जलेन शीतलीकरणम् जलेन शीतलीकरणम् देवतानां वंदनम् आरोग्यार्थे आत्मानां वंदनम्। बाकीचे आरती घेऊन खाली बसा। जलेन शीतलीकरणम् देवतानां वंदनम् आरोग्यार्थे आत्मानां वंदनम्। स्तुतिपाठाः हरि ओम। घ्या इकडे घ्या. यज्ञेन यज्ञमय जयन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्न ते हनागं महिमाना आरतीला सर्वांना. सजर्तिरसर्ववे साध्या वैश्रवणो सर्वांनी खाली ददातु बसायचंय. कृपया. कुबेराज वैश्रवणाय कुणीही उभं राहू नये, सर्वांनी खाली महाराजाय बसायचंय. नमः। ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेशं राजमहाराजमधिपत्यमह्यं समन्तपर्यायी सभी लोग खाली बैठ जाएं। प्रसाद जगह पे आएगा। प्रार्थाद प्रथमै समुद्रपर्यन्ताय एकराय प्रसाद जगह पे ददापि आएगा। श्लोको रविगितो मृतपरिवेशितारो मृतश्चाम संग्रहे आविशकाम प्रियर विश्वदेवा सभासुदेति। ओम एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात्। कात्यायनाय विद्महे कन्याकुमारिकाय धीमहि तन्नो दुर्ग प्रचोदयात्। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। ओम महालक्ष्मी च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात्। ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात्। ओम विश्वतश्च विश्वतो मुखो विश्वतो बाहुर्त विश्वतो तस्मात् सम्बाहुभ्यां दमते सम्पत्तिर्द्यावा भूमि जनन् देव एकाः सिद्धि बुद्धि सहित महामंगलमूर्ति देवताभ्यो नमः। अधिकमास ग्रंथ प्रीत्यर्थेन अद्य दिने समाप्ति प्रीत्यर्थेन मंत्र पुष्पांजली समर्पयामि। सगळे जमा करा आणि एका ठिकाणी घेऊन इकडे आणून वाहा. उभं राहायचं सगळ्यांनी. आता घाली लोटांगण वंदेन चरण डोळ्याने पाहिलं रूप तुझं प्रेमे अलिंगन अनंत पूजिना भावे ओवाळील मनेन. मंत्र पुष्पांजली एकाच्या हातात जमा करून आणून द्या. मंत्र पुष्पांजली एक जण आणून द्या जमा करून. सर्वजण येऊन नका टाकू. सर्वांच्या हातातलं एकच जण जमा करून आणा. काय रवाच्या मनसेंद्रिया बुद्ध्यात्मरावा प्रकृती स्वभावा करोरी यदिया सकलं परसमे नारायणाय समर्पयामि. अच्युतं केशवं रामनारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवारि श्रीधर माधव गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्रं. हरे राम 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 हरे 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 कृष्ण गोपाल कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण गोपाल कृष्ण हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण गोपाल कृष्ण हरे हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री रामचंद्र भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अधर्म का धर्म की विश्व का मानवों में प्राणियों में गौ हत्या
गौहत्या गौहत्या सत्य सनातन वैदिक आर्य हिंदू धर्म की सब संतन की अपने अपने सदगुरुदेव भगवान की अपने अपने माता पिता की पवित्र पुरुषोत्तम मास की आज के आनंद की जय जय श्री राधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे कुंडलीक वरद हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की मौली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांति पर ब्रह्म एकनाथ महाराज की